नंतर एक महत्त्वाची आणि बातमी, अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळत आहे। धर्मेंद्र यांच्या घरी हितचिंतक हे दाखल झालेत। मुलगी ईशा देओल सुद्धा धर्मेंद्र यांच्या घरी दाखल झाल्याचं कळत आहे। आताची ही बातमी आपण पाहतोय। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती ही चिंताजनक असल्याचं कळत आहे। सध्या धर्मेंद्र यांच्या घरी त्यांचे हितचिंतक हे दाखल झालेले आहेत, त्यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेत। धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल सुद्धा धर्मेंद्र यांच्या घरी दाखल झाली आहे। काही दिवसांपूर्वीच प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। ते व्हेंटिलेटरवर होते, मग नंतर प्रकृती स्थिर झाल्यामुळे त्यांना पुन्हा डिस्चार्ज मिळाला, त्यांना घरी आणण्यात आलं आणि आता ही त्यांच्या संदर्भातली एक अपडेट आपण पाहतोय। अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती ही चिंताजनक असल्याचं कळत आहे। धर्मेंद्र यांच्या जुहू इथल्या निवासस्थानी हितचिंतक हे दाखल झालेत। त्यांची मुलगी ईशा देओल सुद्धा धर्मेंद्र यांच्या घरी दाखल झाल्याचं आता आपण पाहतोय। पुन्हा एकदा त्यांची प्रकृती बिघडली आहे। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या निवासस्थानी त्यांच्यावर उपचार सुरू होते। 10 नोव्हेंबरला त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यांच्या तब्येतीत काही सुधारणा झाली आणि त्यामुळेच त्यांना डिस्चार्ज सुद्धा मिळाला होता। मात्र त्यानंतर त्यांच्या घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते। मात्र आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळत आहे। त्यांचे हितचिंतक हे त्यांच्या घरी जुहूमधल्या निवासस्थानी दाखल झाले। जुहूमधल्या निवासस्थानी रुग्णवाहिका सुद्धा दाखल झालेली आहे। त्यांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचं कळत आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून। विशाल, काय अपडेट्स मिळतात आपल्याला? दीपाली, सध्या आपल्याला जी माहिती मिळते यानुसार धर्मेंद्र यांचं प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे अशी सद्यस्थितीला माहिती मिळते आणि डॉक्टरांचे प्रयत्न हे सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहेत। डॉक्टरांची एक टीम सुद्धा त्या ठिकाणी असल्याची माहिती मिळते। सकाळपासूनच आपण जर पाहायला गेलं तर धर्मेंद्र यांच्या जवळचे जे नातेवाईक आहेत, त्यांची मित्रमंडळी आहेत, ही त्यांची भेट घेण्यासाठी आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या घरी जात होते। त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा जो आहे हा तैनात केलेला आहे। आपल्याला माहिती आहे गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ही बिघडली होती। त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यांनी उपचारांना चांगले प्रतिसाद दिल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलं होतं। त्यावेळेला सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या अफवा या सोशल मीडियावरती झाल्या होत्या। मात्र त्यांच्या कुटुंबांकडनं या अफवांचं सगळं खंडन करण्यात आलं आणि डॉक्टरांकडनं सुद्धा सांगण्यात आलं होतं की त्यांची तब्येत उत्तम आहे आणि त्यांना त्यावेळेला रुग्णालयातून सोडण्यात आलं होतं। आता घरी आणल्यानंतर त्यांची तब्येत काहीशी बिघडली होती आणि त्यांच्यावरती उपचार सुरू होते। मात्र सकाळपासूनच त्यांची प्रकृती ही चिंताजनक असल्याची सुद्धा माहिती मिळते। त्यामुळे सद्यस्थितीला त्यांचे अनेक जवळचे नातेवाईक हे भेट घेण्यासाठी म्हणून त्यांच्या निवासस्थानी जात आहेत। डॉक्टरांकडनं अद्याप त्यांच्यावरती नेमके कशा पद्धतीनं उपचार सुरू आहेत याची माहिती देण्यात आलेली नाहीये। थोड्या वेळात डॉक्टरांकडनं अशा या धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत माहिती जी आहे ही दिली जाऊ शकते। मात्र सद्यस्थितीला मोठ्या संख्येनं त्यांचे नातेवाईक जे आहेत हे भेट घेण्यासाठी म्हणून त्यांच्या निवासस्थानी जात आहेत। दीपाली, निश्चितच विशाल, त्यांच्या नातेवाईकांकडून काही अधिकृतरित्या सांगण्यात आलेलं आहे त्यांच्या तब्येतीविषयी? नाही, अद्याप त्यांच्या नातेवाईकांकडून कुणीही ऑफिशियल स्टेटमेंट किंवा एखादा बाहेर मोठ्या प्रमाणात माध्यमकर्मी आहेत त्यांच्याकडे येऊन कुठच्याही प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी अद्याप दिलेलं नाहीये। मात्र आपल्याला जी सूत्रांकडनं माहिती मिळते त्यानुसार धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक आहे। एक डॉक्टरांची टीम सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि त्यांच्यावरती उपचार जे निश्चितच विशाल, तुम्हाला थोडंसं थांबवतोय, आपण या बातमीवर येणारच आहोत। हमारे पास अब तक उनके परिवार की तरफ से कोई स्टेटमेंट नहीं है, कोई जानकारी नहीं है, इसीलिए हम उस पर ज्यादा ना बोलकर सिर्फ आपको तस्वीरें दिखाएंगे। इस वक्त हम पवन हंस फ्यूनरल ग्राउंड पर हैं और यहाँ पर आप देखें बड़ी हलचल, मीडिया की मौजूदगी और एक एक करके धर्मेंद्र के जो परिवार है यहाँ पर पहुंच रहे हैं। ईशा देओल हो बेटी उनकी या पत्नी हेमा मालिनी, वो अंदर हैं। सनी देओल और बॉबी देओल ये एम्बुलेंस के साथ यहाँ पर पहुंचे। तो जैसे ही धर्मेंद्र के बंगलो जुहू इलाके में इस वक्त हम हैं, उनके घर के बाहर एम्बुलेंस पहुंची। वहां से जानकारी उनकी सेहत को लेकर बड़ी अपडेट्स आने लगी, लेकिन वो क्या अपडेट्स थी इस वक्त हम नहीं बता सकते हैं, क्योंकि जो उनके परिवार की तरफ से जो ऑफिशियल स्टेटमेंट है हम उसको ही ऑनर करना चाहेंगे। क्योंकि आपने देखा था 11 नवंबर को किस तरह से कुछ मीडिया ने उनकी सेहत को लेकर उनकी खबरें
ऑनर की थी और उसके बाद उनके परिवार की तरफ से बहुत ही कहते हैं सख्ती से एक स्टेटमेंट जारी किया गया था कि मीडिया आखिर क्यों उनकी निजता का हनन कर रहा है और जो तमाम जानकारी है बिना उनसे कंफर्म किए बाहर रख रहा है। इसलिए हम ऐसी कोई भी गलती ना हमने तब की और ना हम अभी करेंगे, लेकिन तस्वीरों में आपको दिखाएंगे किस तरह से उनके घर के बाहर वो तस्वीरें हमने आपको दिखाई। सुरक्षा बढ़ाई गई, अचानक से एम्बुलेंस निकली और उसके साथ पूरे परिवार के सदस्य निकले और इस वक्त हम पवन हंस फ्यूनरल ग्राउंड पे हैं और यहाँ पर एम्बुलेंस अंदर जा चुकी है, परिवार के तमाम सदस्य अंदर हैं। ये तस्वीरों के जरिए ही आप खबर इस वक्त आप तक पहुंचेगी और प्रशांत सिसोदिया इस वक्त हमारे साथ हैं, एंटरटेनमेंट के हमारे वरिष्ठ सहयोगी हैं, लगातार परिवार से संपर्क में हैं। प्रशांत, हमने देखा था कि 11 नवंबर को किस तरह से तमाम जो चैनल्स हैं, तमाम मीडिया चैनल्स हैं, उन्होंने निधन की खबरें चला दी थी और उसके बाद उनके परिवार ने ये तक स्टेटमेंट जारी किया था कि ऐसे चैनलों को हम नोटिस भी भेजेंगे। बहुत नाराजगी थी और उसके बाद हम आज की तस्वीरें देख रहे हैं जहां पर फ्यूनरल ग्राउंड में एम्बुलेंस भी पहुंची है। आपके परिवार से क्या बातें हुई हैं, क्या जानकारी आई है और कब ये हलचल शुरू हुई? क्योंकि आपका ही पहला कॉल मुझे आया था किस तरह से हलचल हो रही है, पुलिस सिक्योरिटी बढ़ी है, क्या जानकारी आपके पास पहुंची है? तो देखिए, ये हुआ ये है कि कल शाम से ये खबरें चल रही थी और क्योंकि हम सब लोग बहुत एहतियात बरत रहे थे इस खबर को लेके, मैं जब भी जू से निकलता था मैं हमेशा घर के सामने से निकलता था। तो अभी शाम से जब खबरें चली तो हमने कंफर्म करने की कोशिश की, हमें 2-3 जगह से लोगों ने बोला कि ऐसा है और कुछ खबरें आई, लेकिन हमने उन पे अभी तक जब तक हमें ऑफिशियल स्टेटमेंट नहीं मिलेगा तब तक हम कोई भी कदम नहीं उठाएंगे। और मैं जब घर पहुंचा तो घर में बहुत हलचल थी, कैमराज लगे हुए थे, पुलिस का बंदोबस्त भी था। तो पुलिस का बंदोबस्त उस दिन भी था जिस दिन एम्बुलेंस हॉस्पिटल से वहां गया था, उनके घर गया था। जी जी, तो आज भी वही हाल था, लेकिन फिर एम्बुलेंस निकली वहां से और उसके पीछे फैमिली के कुछ लोग निकले और उनके पीछे पुलिस भी निकली। मैं जब इधर से निकल रहा था तो यहाँ पे सिक्योरिटी चल रही थी, सिक्योरिटी के लगाए जा रहे थे पुलिस, ट्रैफिक पुलिस सब यहाँ पर खड़े हुए थे और उसके बाद हम घर से सीधा निकल के यहाँ पे आ गए। अब यहाँ पे हालात आप देख रहे हैं। तो जो बातें लोगों से हो रही थी, पर कल रात तक भी ये था कि तबीयत ठीक है, सब कुछ ठीक है, लेकिन आज जब सुबह से ये बात फिर से शुरू हुआ क्योंकि र्यूमर्स इतनी ज्यादा फैलती हैं कि उनसे हमेशा बचा जाना चाहिए और ऑफिशियल स्टेटमेंट का। प्रशांत, हम जरा सा पीछे भी आएंगे। 31 अक्टूबर को उनको भर्ती किया गया ब्रीच कैंडी में और हमेशा ऐसा होता है कि जब एंटरटेनमेंट के ऐसे दिग्गज अभिनेता होते हैं, हम उम्र भी समझ सकते हैं, 89 साल के, अभी 90 के हो जाएंगे 8 दिसंबर को। तो जब ऐसी खबरें मीडिया तक आती हैं, कई बार हम देखते हैं कि हम रूमर्स का शिकार होते हैं, सोशल मीडिया का समय है, कई सारी खबरें गलत हर तरफ होती हैं। तो हमारे पास जो एनडीटीवी हमेशा से करता रहा है कि हम कंफर्म करते हैं। आप 31 अक्टूबर से लगातार परिवार से संपर्क में है। मैंने देखा भी कि टीम बाहर निकलकर आपको ढूंढ रही थी, आपको जानकारी देने के लिए, जहां उन्होंने कहा था कि किस तरह से कुछ हलचल उनमें दिख रही है और जो एक फूड पाइप जो मुंह के जरिए अंदर जाता है उसको उन्होंने बाइट करने की कोशिश की थी। ऐसे तमाम कुछ जानकारियां थी। तो हमने ये जानकारी आई थी कि उन्होंने आंखें हिलाई हैं, ऐसी भी जानकारी बीच में आई थी। और जब घर पे उनको लाया गया, खबर ये भी थी कि रिकवर कर रहे हैं। तो वो सिलसिलेवार तरीके से आप बताएंगे 31 अक्टूबर से लेकर अब तक क्या उनकी हेल्थ को लेकर अपडेट्स आए? जी, तो जब उनको हॉस्पिटल से घर लेके आया गया तो घर ले जाने के बाद आपने सारा हालात देखे टेलीविजन पे, हम सब देख रहे थे कि किस तरह से वहां जमावड़ा था और किस तरह से जो सनी देओल थे उन्होंने हाथ जोड़कर विनती की मीडिया से कि आपकी भी फैमिली है, आपके भी घर में बच्चे हैं, कृपया हमें छोड़ दीजिए। और जाहिर सी बात ये भी है क्योंकि जब आप इस तरह से मीडिया वहां पे खड़ी होती है और पुलिस बंदोबस्त होता है तो परिवार के लिए मुश्किल ये होता है कि वो जो पेशेंट है उसका ध्यान रखें या ये सब चीजें हैंडल करें। तो ये वहां पे ये प्रॉब्लम थी और उसके बाद लगातार हम कोशिश कर रहे थे जानने की। तो बचा इसलिए जा रहा था क्योंकि अंदर जाना घर में धर्मजी, बिकॉज इन्फेक्शन और वेंटिलेटर पे है, तो अंदर जाना वहां पे लोगों को धर्मजी के पास जाना अलाउड नहीं था। उनकी सेहत को लेकर प्रशांत क्या अपडेट था? क्या डॉक्टर से आपकी बात हुई थी? जो हम तक जानकारी आई थी कि सांस लेने में बहुत तकलीफ थी, इसकी वजह से 31 को उनको भर्ती किया गया, 12 को डिस्चार्ज हुए, लेकिन डिस्चार्ज से एक दिन पहले ही हमने देखा कि 11 को क्या खबरें आई थी और डिस्चार्ज के समय उन्होंने लगातार ऐसे स्टेटमेंट्स जारी किए कि वो रिकवर कर रहे हैं। तो उनकी सेहत को लेकर आपके पास क्या अपडेट्स थे अब तक? मैं वही आपको बता रहा हूँ कि जो डॉक्टर्स थे, डॉक्टर्स ने भी सिर्फ इतना बोला कि उनको डिस्चार्ज कर दिया गया है और अब उनका परिवार उनका ख्याल रखेगा। तो डॉक्टर ने भी बहुत सेफ जोन में उन्होंने आगे चीजें उन्होंने कुछ खुलकर बात नहीं की। अभी आप देख रहे हैं वापस से सारे कैमराज उधर मुड़ गए हैं और लगातार लोग आ रहे हैं, गाड़ी आ रही है, गाड़ियों में जो लोग हैं वो हमें पता लगता है कि कौन है, वो भी हम पता करेंगे कि कौन आए। तो लगातार जो डॉक्टर हैं अच्छा, ये जानकारी प्रशांत मिल रही है कि अमिताभ बच्चन अंदर आए हैं। दर्शकों को बता दें, बिल्कुल अदिति, अमिताभ बच्चन अभी अंदर आए हैं और एक एक करके हम देख रहे हैं कि तमाम जो फिल्म इंडस्ट्री के बड़े चेहरे हैं वो यहाँ पर पहुंच रहे। तो अभी तक हमने देखा कि परिवार के सदस्य अंदर गए
और अब अमिताभ बच्चन भी अंदर आए हैं और उसके पहले भी तमाम जैसे जैसे गाड़ियां अंदर जा रही हैं वो तस्वीरें हम आपको दिखा रहे हैं, तो तस्वीरें ही बोलेंगी। अब आप देखिए, क्योंकि अभी तक हम उनके परिवार की तरफ से एक स्टेटमेंट का इंतजार कर रहे हैं। प्रशांत, 11:30 के लगभग आपको ऐसी अपडेट आई थी, खबर आई थी, क्या अपडेट थी? अगर आप वो भी 11:30 नहीं, मुझे अराउंड 10:30 के आसपास मुझे जी बिल्कुल। तर अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक आहे। बॉलिवूड इंडस्ट्रीतले अनेक मोठे चेहरे आता त्यांची विचारपूस करण्यासाठी दाखल होताना दिसत आहेत। जुहू इथल्या निवासस्थानी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। रुग्णवाहिका सुद्धा तिथे दाखल झालेली आपण पाहतोय। चाहत्यांची मोठी गर्दी त्यांच्या निवासस्थानी झालेली आहे। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय। त्यांचे हितचिंतक आता तिथे दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। त्यांची मुलगी ईशा देओल सुद्धा काही वेळापूर्वीच धर्मेंद्र यांच्या घरी दाखल झाली। त्यांची ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती ही पुन्हा बिघडल्याची माहिती समोर येते। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते। खरं तर 10 नोव्हेंबरलाच त्यांना मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। देओल फैमिली और अमिताभ बच्चन, ये 3 लोग अभी अंदर गए हैं। देओल फैमिली, जैसा मैं आपको कह रहा था कि बॉबी देओल या सनी देओल हमें जाते हुए नजर नहीं आए थे। एम्बुलेंस के अंदर कौन था ये नहीं दिख रहा था। हो सकता है सनी देओल और बॉबी देओल एम्बुलेंस में हो, साथ में हो। जिनको हमने देखा उनमें हेमा मालिनी और ईशा देओल घर में उनको जाते हुए देखा। जी। और सनी देओल और बॉबी देओल के बारे में बताया जा रहा है, क्योंकि आप समझें कि हमारे पास जो जानकारी आई वो सीधे 1:30 बजे को लेकर जानकारी आई कि इस तरह से कुछ हलचल हमको यहाँ पर दिख सकती है, और उसके हिसाब से हम भी अपनी टीम के साथ पहुंचे। कंफ्यूजन थे कि यहाँ पे एक्चुअली 2 क्रिमेशन ग्राउंड्स हैं। एक ये है और एक और है जो कि मंदिर मस्जिद के पास है, जहाँ पे असरानी साहब और दिलीप कुमार जो हैं उनका वहाँ मस्जिद है, मंदिर, उसमें भी हुआ था। तो 2 को लेकर कंफ्यूजन था, लेकिन जैसे मैं यहाँ से गुजरा तो ये कंफर्म हो गया कि वो यहीं पे सिक्योरिटी सारी लगाई गई है कि यहीं पे शायद आना होगा। तो उसके बाद जैसे गाड़ियां निकली हैं तो सब इधर ही आई हैं, तो ये तो कंफर्म है कि सब लोग इधर ही आए हैं। तो अब चूंकि हम ये तस्वीरें दिखा रहे हैं दर्शकों को लगातार कि आमिर खान पहुंचे हैं, अमिताभ बच्चन पहुंचे हैं, परिवार के तमाम सदस्य पहुंचे हैं, ईशा देओल, हेमा मालिनी, इनको हमने देखा, बॉबी देओल, सनी देओल के बारे में जानकारी है। एम्बुलेंस के अंदर कौन था ये तस्वीरें तो कैद नहीं हो पाई हमारे कैमरे पे, लेकिन जानकारी यही है कि परिवार के तमाम सदस्य यहाँ पहुंच चुके हैं। और अब जो उनके करीबी हैं, जो दोस्त हैं, जो जानने वाले हैं, जो फिल्म इंडस्ट्री के बड़े लोग हैं, जिनसे नाता धर्मेंद्र जी का बहुत ही पुराना और सख्त है, अब वो एक एक करके यहाँ पे दिखने शुरू होंगे और सीधे 1:30 बजे की ये जानकारी लोगों तक पहुंचाई गई है। पर क्या जानकारी है, क्या एग्जैक्टली स्टेटमेंट है, उसका हम अभी भी इंतजार कर रहे हैं। अब चूंकि इस खबर का एक स्टेटमेंट का हम इंतजार कर रहे हैं प्रशांत, जब से उनकी सेहत नाजुक हुई तब से हम लगातार उनके सफर को भी याद कर रहे हैं। अगर हम कहें 8 दिसंबर को वो 90 साल के हो रहे हैं, करीब 70 सालों का उनका फिल्मी करियर, 7 दशकों का या करीब 6 दशकों का हम पलट के आज देखते हैं तो वाकई हमको एक ऐसा महान एक्टर दिखता है जो हर उस दशक में महान फिल्में उन्होंने करी हैं। आज के समय में अगर हम फिल्म इंडस्ट्री में देखें तो उनका नाता कितना पुख्ता फिल्म इंडस्ट्री, क्योंकि हम देख रहे हैं अमिताभ बच्चन जो कि खुद कई बार ऐसे बाहर निकलने से आजकल हम कम उनको देखते हैं कि उनका अपीयरेंस होता है। यहाँ पर अगर वो पहुंचे हैं, हम ऐसा आशंका है कि कोई ऐसी बड़ी अपडेट अंदर से आ सकती है। तो क्या उनका ताल्लुक उन एक्टर्स के साथ भी रहा जो उनके साथ उस समय स्क्रीन पर थे? अगर वो रिश्ता बता सके फिल्म इंडस्ट्री से जुड़ा हुआ। जी देखिए, फिल्म इंडस्ट्री के साथ उनका रिश्ता मैं दर्शकों को उस तरह से समझा सकता हूं कि लोग जैसे सलमान खान के बारे में बोलते हैं कि सलमान खान पूरी इंडस्ट्री के लिए कुछ करते हैं, तो वो एक टाइम पे धर्मेंद्र किया करते थे और एक टाइम पे महमूद किया करते थे। महमूद को भाईजान बोला जाता था, सलमान को भी भाईजान बोला जाता था। अमिताभ बच्चन के लिए भी उनको फिल्म इंडस्ट्री में लाने के लिए बहुत सारे लोगों को उन्होंने इंट्रोड्यूस किया। और सेम बात है धर्म जी की। तो धर्मेंद्र जो है, जैसा मैं बोल रहा था कि मैंने अपने एरिया में जब तक मैं फिल्म इंडस्ट्री में कदम नहीं रखा था, मैंने ये बात सुनी थी कि अगर आप धर्म जी के घर पे जाएं एज ए फ्रेंड, तो आपको बिना चाय पिलाए, बिना पराठा खिलाए नहीं भेजते थे। उनका जो उनके जो कहते हैं उनका जो नेचर था वो इतना वार्म था, इतनी लोगों के साथ, आम जनता के साथ बैठ के वो इस तरह प्यार से वो बात करते थे। मैं जैसा बता रहा था कि मैं कई बार उनसे मिला और मुझे याद है कि आपको भी याद होगा, हम एक शो कर रहे थे इसी का नाम जिंदगी। उस शो के दौरान मैं धर्म जी को चाहता था कि वो हमारे शो में आए और मैंने उनकी टीम से लगातार बात कर रहा था और उन्होंने मुझे मना किया। और मना करने का भी उनका तरीका ये था कि उन्होंने फोन किया, बोलो बेटा, हाँ बेटा ठीक है बेटा, अभी ये नहीं करते हैं, कुछ और करेंगे। तो इस तरह का था। और मैं थोड़ी देर पहले ये बात बता रहा था कि मैं जब भी जाता था, क्योंकि मैं भी लिखता हूँ, वो भी लिखते थे, तो जब वो लिखते हैं तो
शायरी जो है उनकी, बहुत सारी शायरी उनकी इतनी कमाल की खुद की लिखी हुई, क्योंकि आपको वो दौर याद करना पड़ेगा। वो दौर वो था जहां उर्दू मेन हुआ करती थी। आपको अगर याद हो, फिल्म में 3 भाषाओं में नाम आते थे, इंग्लिश, हिंदी और उर्दू। सो धर्म जी जो है उर्दू पढ़े लिखे इंसान थे और उर्दू में वो बात करते थे, उर्दू में लिखते थे। और शायराना जो अंदाज था, जिन लोगों के साथ उन्होंने काम किया, चाहे वो मीना कुमारी हो, चाहे साहिर लुधियानवी, उस वक्त के जो राइटर्स थे, उन सबके साथ जो काम किया हो, तो वो उनकी रगों में थी। और हमेशा उनकी शायरी में एक चीज जरूर सामने आती थी, जिससे लगता था कि वो अपने गांव को कितना, मिट्टी का कितना और मिस यहाँ पे करते जब वो हैं। रहते थे तो फार्म हाउस में ही अक्सर हम देखते थे कि धर्मेंद्र वहां पर ही हैं, और कई ऐसे इंटरव्यूज हमारे वो अवेलेबल नहीं हो पाते थे क्योंकि फार्म हाउस पे होते थे। तस्वीरें एक बार फिर से हम आपको दिखाते हैं अदिति। पवन, तर अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळत आहे। त्यांची भेट घेण्यासाठी हितचिंतक सिनेसृष्टीतले अनेक अभिनेते हे दाखल झालेत। त्यांची मुलगी ईशा देओल सुद्धा निवासस्थानी दाखल झाली। अमिताभ बच्चन, आमिर खान हे सुद्धा स्मशानभूमीत पोहोचले असल्याचं कळत आहे। अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचं कळत आहे। आताची ही अपडेट आपण पाहतोय। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती ही पुन्हा एकदा बिघडली आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर त्यांच्या घरीच उपचार सुरू होते। 10 नोव्हेंबरला त्यांना मुंबईतल्या ब्रिज कँडी रुग्णालयात सुद्धा दाखल करण्यात आलं होतं आणि तिथे ते व्हेंटिलेटरवर होते आणि त्यानंतर काही दिवसांनी त्यांना डिस्चार्ज सुद्धा मिळाला त्यांच्या घरी। त्यांच्यावर उपचार सुरू होते। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील। विशाल, जर आपण पाहायला गेलं तर हॅलो, बोला विशाल। दीपाली, धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आपल्याला समजते। एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर सकाळपासूनच त्यांची भेट घेण्यासाठी म्हणून त्यांचे नातेवाईक हे त्यांच्या निवासस्थानी जात आहेत। गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांच्या तब्येतीत सुधारणा झाली होती, मात्र पुन्हा एकदा काल रात्रीपासून त्यांची तब्येत जी आहे ती बिघडलेली होती। काही दिवसांपूर्वी आपल्याला माहिती आहे त्यांना रुग्णालयात दाखल सुद्धा करण्यात आलं होतं। तिथून त्यांनी उपचारांना चांगले प्रतिसाद दिले आणि त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं होतं। मात्र अवघ्या 8 ते 10 दिवसानंतर पुन्हा एकदा त्यांची तब्येत काल रात्रीपासून बिघडलेली आहे। ही सद्यस्थितीला जी माहिती मिळते की ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती ही चिंताजनक आहे। एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर धर्मेंद्र यांचा मोठा चाहता वर्ग आहे। ही बातमी समजल्यानंतर त्यांच्या घराबाहेर अनेक चाहते हे काळजीपोटी त्या ठिकाणी जमा होऊ लागलेले आहेत की याच अनुषंगानं कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांकडनं त्यांच्या निवासस्थानाबाहेर बंदोबस्त सुद्धा जो आहे हा वाढवण्यात आलेला आहे। सद्यस्थितीला धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांकडनं कोणत्याही प्रकारची माहिती ही देण्यात आलेली नाहीये। त्यांच्यावरती उपचार कशा पद्धतीनं सुरू आहेत किंवा काय नेमके उपचार सुरू आहेत, त्यांची प्रकृती कशी आहे या बाबतीत अधिकृतरित्या त्यांच्या कुटुंबांकडनं कुणीही माहिती जी आहे ही दिलेली नाहीये। मात्र सद्यस्थितीला अशी माहिती मिळते की एक डॉक्टरांची टीम ही धर्मेंद्र यांच्यावरती उपचार करते। गेल्या सकाळपासून हे सगळे उपचार त्यांच्यावरती सुरू आहेत आणि जे जवळचे नातेवाईक त्यांच्या आहेत ते नातेवाईक मात्र धर्मेंद्र यांची भेट घेण्यासाठी म्हणून त्यांच्या निवासस्थानी काळजीपोटी पोहोचलेले आहेत आणि अनेक जवळचे नातेवाईक हे धर्मेंद्र यांच्या निवासस्थाना येथे जमलेले आहेत। त्यामुळे एकंदरीत डॉक्टरांकडनं आता नेमकी काय माहिती दिली जाते हे पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे। सद्यस्थितीला धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जाते। दीपाली, निश्चितच विशाल, आपण पाहतोय मोठे मोठे अभिनेते अमिताभ बच्चन, आमिर खान हे सुद्धा निवासस्थानी दाखल झालेत। त्या संदर्भात काय अधिक माहिती आहे? नक्कीच, एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर गेली कित्येक वर्ष या अभिनेत्यानं बॉलिवूड इंडस्ट्रीवरती किंवा बॉलिवूडवरती एक स्वतःची पकड, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे। त्यामुळे धर्मेंद्र यांचा स्वभाव आपण अनेक वेळेला पाहिलाय। त्यांचा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग असेल किंवा मित्र परिवार हा त्यांचा मोठ्या प्रमाणात आहे। मग ते अलीकडचे बॉलिवूड मधले ऍक्टर्स असतील किंवा जुन्या काळातले असतील, हे त्यांचं नेहमीच एक वेगळं नातं हे राहिलेलं आहे आणि कधीही कुठच्याही वादात न अडकलेला हा अभिनेता म्हणून धर्मेंद्र यांची ओळख आहे की त्याच अनुषंगानं अनेक जण त्यांचे मित्र परिवार हे काळजीपोटी त्यांची भेट घेण्यासाठी म्हणून त्यांच्या घरी जे आहेत हे पोहोचलेले आहेत। अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांनी कित्येक वर्ष अभिनय, तुम्हाला थोडंसं थांबवते। आपण पाहतोय अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झाल्याचं कळतंय। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालंय। वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। आताची एक
महत्वाची अपडेट आपण पाहतोय. एक दुःखद अशी बातमी पाहतोय. वयाच्या 89व्या वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला अशी माहिती INS या सोर्सकडनं मिळते आहे. या वृत्तसंस्थेकडून ही माहिती हाती आली आहे. त्याप्रमाणे कुटुंबियांकडून अधिकृत मात्र माहिती देण्यात आली नाहीये. वयाच्या 89व्या वर्षी अभिनेते धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं कळत आहे. INS या वृत्तसंस्थेकडून ही माहिती समोर येते आहे. अधिकृतरित्या काही समोर आलेलं नाहीये. मात्र आताची ही दुःखद बातमी INS या वृत्तसंस्थेकडून देण्यात आल्याप्रमाणे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं वयाच्या 89व्या वर्षी त्यांचं निधन झालंय. INS या वृत्तसंस्थेकडून ही माहिती देण्यात आली आहे. मात्र कुटुंबियांकडून कोणतीही अधिकृत माहिती या संदर्भात मिळाली नाहीये. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. ते व्हेंटिलेटरवर होते आणि तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. काही दिवसांनी प्रकृती स्थिर झाल्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आला आणि त्यांच्या घरीच निवासस्थानी त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र ही दुःखद बातमी आपण पाहतोय. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालंय असं INS. ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर आपल्या सोबत आहेत. जयवंतजी, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झाल्याचं कळत आहे. हो, म्हणजे खूपच म्हणजे अतिशय दिलदार, अतिशय माणूस म्हणून पाहिलेला माणूस. आणि मला आठवतो मी तेजाब करत असताना कोणाला कल्पना नाहीये अजून की त्यांनी धर्मेंद्रचा रोल आम्ही शूट केलं होतं त्यांना, पण ते नंतर नाही आहेत. पण आम्ही हैदराबादला गेलो होतो. अनिल कपूर तिथे सोने पे सुहागा पिक्चर म्हणून चंद्राचे अख्खं युनिट घेऊन तिथे गेले होते आम्ही सगळे लोक. आणि दुसऱ्या दिवशी शूटिंग होतं. नाना पाटेकर ऍक्च्युली इन्स्पेक्टर होते त्यावेळी. आणि आम्हाला काहीतरी पाहिजे होतं म्हणून मी आणि पाटकर कमलेश पांडेंच्या रूम मध्ये गेलो. तर ते दरवाजा उघडाच होता आणि आम्ही असं बघितलं तर चंद्राजींचा आवाज येत होता. चंद्राजी भांडत होते नानाची, नाही तुला यायलाच लागेल, तुला तारीख दिलेली होती, असं तसं सगळं खूप काही चालू होतं त्यांचं. आणि मला वाटतं तिकडनं हा बोलत असणार नाना, अरे पण मी एकच दिवसाचा फरक आहे, मी 2 दिवसापासून दुसऱ्या दिवशी पोहोचीनच वगैरे, तर प्लीज जरा ऍडजस्ट कर. हा छोटा प्रोड्युसर आहे दयाल नीला आणि त्याचा अंधयुद्ध नावाची फिल्म होती, त्यामध्ये तुम्हाला कल्पना असेल नाना पाटेकरचा खूप मोठा चांगला रोल होता. आणि त्यात मी सुद्धा काम करणार होतो, पण माझं कामच झालं नव्हतं म्हणून त्यांनी मला सोडलं होतं दयाल नीलानी आणि मी इकडे आलो होतो. आणि मग आम्ही दोघं निघालो तिकडनं, ते आवाज सगळं ऐकला. आणि मग कमलेश पांडेंनी बोलले, अरे काय आहे, नाही चाहिए था आम्ही, हा लेके जाऊ. आणि ते घेतलं आणि आम्ही आलो. आणि रूम मध्ये मी सगळ्यांना सांगितलं, अरे बाबा, मी आणि पाटकर बोलले की अरे बाबा नाही बहुतेक नाना येत नाहीये, आपलं उद्या शूटिंग नसेल असं आम्ही सगळं सांगितलं. आणि आम्ही जेवलो बिवलो सगळं झालं. आणि नंतर असिस्टंट आला वगैरे, अरे बाबा उद्या 11 वाजता निघायचं, आपल्याला 11 वाजता गाडी येणार आहे. आयला मी म्हटलं आता कोण शूटिंग माहिती नाही. म्हटलं नाना ऍग्री झाला असेल आणि दुसऱ्या दिवशी येईल. आम्ही सकाळी तिथे पोहोचलो तर इन्स्पेक्टरच्या वेशामध्ये धर्मेंद्र स्वतः तिथे हजर. आणि रिहर्सल सगळी चालू होतं. आणि आम्ही पोहोचलो आणि मग चंद्राजींनी आमची ओळख करून दिली. हे याचे ऍक्टर आहेत तेजाब मधले, जॉनी लिव्हरला ते ओळखतच होते, पण बाकी आमचे 3-4 जण आम्ही लोक होतो, त्यांची ओळख करून दिली. आणि थिएटर ऍक्टर, अरे थिएटर के, आणि याचा हात बीत मिळवला. तर इतका फौलाद माणूस, इतका लाल आणि असा, म्हणजे खरंच हिरो असावा तर असा. आणि हात मिळवल्यानंतर आपली 2 बोटं, त्यांचं 1 बोट होतं. इतकं सॉलिड हात पंजा त्यांचा. आणि तो मिळवला वगैरे. आणि नंतर सीन सुरू झाला जो आपण नंतर आता बघतो आपण फिल्ममध्ये. त्यावेळी सुरेश ओबेरॉय आहेत बघा इन्स्पेक्टर, आणि मग ते फेकून मारतात रवी पटवर्धन, आणि मग ते झेलणं वगैरे, अख्खा मोठा सीन होता तो. 1 शॉट होता केलेला त्यांनी डिझाईन चंद्राजीने. आणि तो सुरू झाला सीन आणि 250 फूट, त्यावेळी 250 फुटाचं हे असायचं रीळ, ते रीळ 250 फुटाचा 1 शॉट त्यांनी दिला होता. आमचे आजही ते एक्सप्रेशन येतात ना त्यामध्ये, तेजाबच्या फिल्म मध्ये आजही, तर ते ओरिजिनल आहेत आमचे खरे. मी आणि पाटकर आम्हाला वाटत होतं की अरे सॉलिडिटी फक्त आपलं थिएटर मधले लोक म्हणतात, हे हिरो लोक काय म्हणत नाहीत, असं आमचा समज होता. पण बघितलं तर आई शपथ 250 फुटाचा शॉट त्यांनी 1 शॉट दिला होता.
एक ग्रेट एक्सपिरियन्स. आणि नंतरचा एक एक्सपिरियन्स म्हणजे आधी बऱ्याच वेळा भेटलो, पण नंतर एकदा शोभा खोटेंच्या त्यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट दिलं होतं, त्यावेळी त्यांना जस्ट असं म्हटलं की असं शोभा खोटेंना द्यायचं, तुम्ही याल का? तर ते लोणावळ्याहून आले होते तिकडे, तर तेव्हाही भेटलो होतो. तेव्हाही दिलखुलास आणि त्यांची शेरो शायरी अतिशय म्हणजे माणूस म्हणून ग्रेट माणूस. आणि त्यांनी एवढ्या फिल्म म्हणजे स्वतःची विजेता फिल्म आणि ते सगळं बिताब सगळ्या मुलांना इंट्रोड्यूस केलेलं आहे त्यांनी. आणि इतकं काम आणि सनी साऊंड सारखं म्हणजे स्वतःची त्या आपले म्हणजे आपण या इंडस्ट्रीसाठी काहीतरी देणं लागतो म्हणून त्यामध्येच इन्व्हेस्ट केलेले पैसे आजही सनी साऊंड आहे, सगळ्यांना माहिती आहे, डबिंग स्टुडिओ जो जूला. तर असा ग्रेट माणूस म्हणून गेलेला आहे, त्यांच्यासाठी मी आदरांजली देतो. निश्चितच जयवंतजी, असा एखादा क्षण सांगाल जो तुम्हाला कायम तुमच्या आयुष्यात अविस्मरणीय असा ठरेल आणि कायम प्रेरणा देणार असा एक क्षण? हाच तो क्षण आहे. ते त्यानंतर माझं त्यांच्याशी तसं कधी इंटरॅक्ट झालं नाही नंतर. इनफॅक्ट आता तिथे रेनबोचे मालक जे आहेत पाटील सर, तर ते ज्युरासिक पार्क वगैरे त्यांच्या बरोबर समोरचा हिल हा सगळा त्यांचा आहे, धर्मेंद्रजीचा. ते तिथेच येतात, नेहमी तिथेच राहतात, तिथेच त्यांच्या गाई म्हशी वगैरे सगळं आहे, त्याचंच दूध. आणि मला त्यांनी सांगितलेलं की आपण एक दिवशी जाऊ, आपण मायाची चांगलं आहे त्यांचं. आणि आता परवाही ते ज्यावेळी गेले आणि ते चुकीची बातमी आली तेव्हा त्यांचा फोन आला होता, की तेव्हाही मी त्या पाटलांचा उल्लेख केला होता, रेनबोच्या ज्युरासिक पार्कवाल्यांचा. तर त्यांनी मला फोन केला होता, तर ते म्हणाले अरे नाही मी जातो, कारण त्यांचा माणूस जो आहे जयराज, त्यांचा अतिशय जवळचा म्हणजे तो सांभाळायचा त्यांना सगळं. तर त्याला मी बोललोय आणि आपण जाऊया त्यांच्याकडे. तर तो राहिला क्षण आयुष्यभर. त्यांच्याबरोबर बसून तिथे जरा मजा केली असती. खूप धमाल माणूस होता, खूप धमाल. निश्चितच जयवंतजी, ते माणूस म्हणून किती मोठे होते याच तुमच्या या एक्सपिरियन्सवरून आम्हाला लक्षात येत आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत दिलीप ठाकूर, सिने समीक्षक दिलीप ठाकूर आपल्यासोबत आहेत. दिलीपजी, अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालेलं आहे, आपली प्रतिक्रिया? हो, नाही खरंच धमाल माणूस. आणि काही वेगळ्या गोष्टी सांगायच्या तर असं दिसतंय की धरमजीने काळासोबत बदलणं कसं स्वीकारलं हे आपण जर सोशल मीडियावर त्यांचे जर ट्विट पाहिले, अगदी गेल्या वर्षभरापर्यंत ते ट्विट करत होते आणि आपल्या जुन्या चित्रपटाचा एखादा संदर्भ जर अमुक दिवशी आपला तो जुना चित्रपट प्रदर्शित झाला होता ते ट्विट करायचे, किंवा आपलं जे लोणावळ्याला फार्म हाऊस आहे तर तिकडे कशा पद्धतीने आपण वावरतोय, वागतोय, आनंद घेत याचे फोटो ते ट्विट करायचे. तर मला असं वाटतं ना की ह्या गोष्टी म्हणजे पडद्यावरच्या त्या प्रतिमेपासून म्हणजे आक्रमक हिरो जे आपण ते नेहमी म्हटलं होतं की हिंसा त्याबरोबर ना ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी खूप बोलक्या आहेत. मी आणखीन एक वेगळी गोष्ट सांगतो की आज जुन्या स्टुडिओतील कामगारांना अतिशय वाईट वाटलं असेल, कारण आम्ही स्वतः पाहिलेलं आहे 80-90च्या दशकामध्ये ज्या वेळेला चित्रपटाच्या सेटवर पत्रकारांना आम्हाला बोलवलं जायचं त्यावेळेला संध्याकाळी धरमजी जेव्हा शूटिंग संपून बाहेर निघायचे तेव्हा प्रत्येक वेळेला कुठल्या ना कुठल्या एखाद्या कामगारांना जाताना ते एखाद्याच्या हातामध्ये पैसे देणं हे त्यांचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य त्या काळामध्ये खूप कौतुक झालं आणि ते वैशिष्ट्य अधोरेखित करायला पाहिजे. म्हणजे त्यांनी नुसतं काम केलं असं नाही की आपली गाडीची खिडकी लावली आणि बाहेर पडलो असं नाही, तर त्यांनी कामगारांमध्ये मिसळणं, त्यांचं सुखदुःख समजून घेणं हे सुद्धा महत्वाचं मानलेलं आहे. 2-3 वेगळ्या आठवणी सांगतो. बिंदा ठाकरे निर्मित अग्नी पार्थो घोषने दिग्दर्शित केला आणि स्मिता ठाकरे निर्मित सपूत सिनेमा या 2 चित्रपटांचा 1 वर्षाच्या अंतराने जूला मुहूर्त झाले. पाळासाहेब आणि धरमजी या दोघांना एकत्र पाहण्याचा, ऐकण्याचा, अनुभवण्याचा हा आम्हा सिने पत्रकारांना त्यावेळेला अनुभव आला. ते जे धरमजींचं होतं की अशा प्रकारच्या इतरांच्या चित्रपटांच्या मुहूर्ताला क्लॅप देणं, त्यासाठी स्वतः हजर राहणं आणि प्रोत्साहन देणं, शाबासकी देणं, आशीर्वाद देणं हा सुद्धा खूप चांगला पाहिजे. आणि हेमंत कदम यांच्या हितका चुकलं या मराठी चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी भूमिका केली होती आणि चांदिवली स्टुडिओमध्ये 2 दिवस त्यांनी विक्रम गोखलेंबरोबर सर्जा निघाले हे गाण्याचं शूटिंग केलं. घोडागाडी. धरमजींचं अशी बरीच वैशिष्ट्य आहे. स्वतःची चित्रपट निर्मिती स्थापन केली आणि सनी लॉन्च करणं आणि ते लॉन्च पण थाटात करणं
तर मला आजही आठवते ज्यावेळेला राहुल रवेलचा बेताबची ट्रायल झाली त्यावेळेला धरमजींना त्या ट्रायलमध्ये चित्रपटामध्ये काहीतरी कमी असं जाणवलं. त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की या चित्रपटातील काही भागाचं रिशूटिंग करणं आवश्यक आहे आणि दिग्दर्शक राहुल रवेलने 40 दिवसाचं रिशूटिंग केलं आणि त्याला धरमजींचं म्हणणं असं होतं की फिल्मे दिल से बनती है पैसों से नहीं. आणि त्यांचं हे जे विधान आहे ते विधान त्या काळामध्ये इतकं गाजलं की ते त्या पिढीचं ते वैशिष्ट्य होतं. म्हणजे धरमजी हे मुळात इमोशनल माणूस आणि दिलीप कुमारचे ताते म्हणून त्यांनी चित्रपटावरती प्रेम केलं आणि नंतर चित्रपटसृष्टीत आल्यानंतर त्यांना दिलीप कुमार यांना जे भेटावं असं वाटत होतं आणि जो भेटण्याचा योग आला सिनेमाचं मला आजही आठवते जे ऑडिओ रिलीज फंक्शन होतं त्याच्यामध्ये दिलीप कुमार त्यामध्ये प्रमुख पाहुणे होते, धर्मेंद्रच निर्माते होते आणि धरमजींनी त्याच्यामध्ये सांगितलं की आपल्याला दिलीप कुमार यांच्या भेटीचा योग कसा आला, आपल्यामध्ये दिलीप कुमारांचे कसे भेटले आणि त्यावेळेला थंडी होती आणि हिरवळीवर ते बसले होते. ते दिलीप कुमार यांनी शाल आणली आणि धरमजींच्या खांद्यावर टाकली आणि ती शाल आपण अजूनही जपून ठेवलेली आहे. ही धरमजींनी त्यावेळेला सांगितलेली आठवण मला आधी लक्षात आहे. ते खूप मोठा कलाकार, खूप मोठी वाटचाल, भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील एक मोठा साथीदार, तब्बल 65 वर्ष हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये पाय रोवून उभं राहणं हे सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि शोले चित्रपटाला 50 वर्ष झाल्यानिमित्ताने काही महिन्यापूर्वीच धरमजींच्या भेटीचा योग आलेला. तर त्यावेळेला मी त्यांना शोलेचं तिकीट, शोलेचे फोटो आणि हिचं काय चुकलीचे फोटो दाखवले. ते त्याच्यावर असं म्हणाले की तस्वीरे बोलतीये. हे जे त्यांचं एक मोजक्या शब्दामध्ये व्यक्त होण्याचं जे वैशिष्ट्य होतं ते वैशिष्ट्य कायम लक्षात राहील. धरमजी पडद्यावरचे जसे लक्षात राहतील तसे प्रत्यक्षातले सुद्धा लक्षात राहतील हे मात्र नक्की. बरोबर आहे दिलीपजी, आणि त्यांचं हेच वैशिष्ट्य होतं, त्यांच्या स्वभावाचं, कार्यशैलीचं वैशिष्ट्य होतं. सर्वसामान्य कुटुंबातून आलेला मुलगा आणि इंडस्ट्रीचा ही मॅन कसा बनला याची सगळी आपण माहिती सांगितलीत आणि आपल्या भावना व्यक्त केल्यात, त्यासाठी आभारी आहे. तर ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. कुटुंबियांकडून या संदर्भातली अधिकृत माहिती अजूनही देण्यात आलेली नाही. मात्र बॉलिवूडचा मोठा हा हिरो गमावलेला आहे अशी भावना आता प्रत्येक जण व्यक्त करतोय. शोले चित्रपटात जयवीरची जोडी अत्यंत लोकप्रिय अशी ठरलेली होती. अमिताभ आणि धर्मेंद्रची जोडी घट्ट मैत्रीची निशाणी ठरलेली होती आणि शोले दरम्यान धर्मेंद्र हेमा मालिनीचे प्रेमसंबंध जुळले होते. 1980 मध्ये हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न त्यांनी केलं. रुपेरी पडद्यावर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी ही जोडी अत्यंत सुपरहिट ठरली. प्रेक्षकांना, लोकांना ही जोडी प्रचंड आवडत होती. धर्मेंद्र यांचा जीवन परिचय आपण पाहतोय. जन्म 8 डिसेंबर 1935. जन्मस्थळ नसराली, लुधियाना, पंजाब. पहिला चित्रपट 1960 मध्ये दिल भी तेरा हम भी तेरे. त्यानंतर शेवटचा सिनेमा ठरला 2024 मधला तेरी बातों में ऐसा उलझा दिया. पुरस्कार त्यांना प्रदान झालेले आहेत, त्यांना प्राप्त झालेले आहेत ते आहेत 1991 मधला राष्ट्रीय फिल्म पुरस्कार. हाँ, और वो सुरैया और दिलीप साहब के बहुत बड़े फैन थे और उनको देख के ही उन्होंने ये मन बनाया कि उनको फिल्मों में जाना चाहिए. और वो जब फिल्मों में आए फिल्म टैलेंट हंट के थ्रू, उसके बाद बंदनी, आपको याद होगी फिल्म बंदनी में उन्होंने कैरेक्टर किया था. नूतन थी बंदनी में नूतन थी, बड़ी हिट फिल्म थी, बहुत हिट गाने थे और एक अलग तरह का सिनेमा था. वो सिनेमा नहीं था जिससे धर्मजी को याद किया जाता है. उस दौर में कई बार क्या होता है कि एक्टर जब आता है ना तो सारी बेहतरीन फिल्में जो होती है ना, बेहतरीन सिनेमा, वो उस वक्त करता है जहां पे वो अपने अभिनय का परिचय देता है. तो चाहे वो अनुपमा हो, बंदनी हो, चाहे वो सत्यकाम हो, ये सारी वो फिल्में थी जिसमें उन्होंने पहले अपने आप को बतौर अभिनेता स्टैब्लिश किया. और ये शुरुआती दिनों की बात है. 1966 में आई थी पहली फिल्म पत्थर और फूल और पत्थर के फूल थी. तो उस फिल्म से उन्होंने
जो वो कहते हैं ना, उनका बतौर स्टार उनका जो रुतबा था वो बना। और उसके बाद तो फिर बैक टू बैक आप चाहे वो जुगनू हो, उसी दौरान एक फिल्म आई थी जिसका नाम था हम कह सकते हैं कि वो हिंदुस्तान की वन ऑफ द फर्स्ट फिल्म जहां पे वो स्पाई प्ले कर रहे थे, जो जेम्स बॉन्ड की तर्ज पर फिल्म थी और उसका नाम था आंखें। कमाल के जी। तर अमिताभ बच्चन, आमिर खान हे सुद्धा स्मशानभूमीमध्ये पोहोचलेले आहेत अशी माहिती मिळतेय। आणि बॉलिवूडचा ही मॅन, सुपरस्टार अशी ओळख असलेला, हँडसम हंक अशी ओळख असलेल्या धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप देण्यासाठी काही कलाकार मंडळी सुद्धा पोहोचलेली आहे। त्यामध्ये अमिताभ बच्चन यांचा समावेश आहे, आमिर खान सुद्धा पोहोचलेले आहेत अशी माहिती मिळते। तर धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे आणि त्यानंतर अनेक कलाकारांनी, सिनेतारकांनी या ठिकाणी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी सुद्धा गर्दी केलेली आहे, अखेरचा निरोप देण्यासाठी गर्दी केलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते आणि तब्येत खालावल्यामुळे त्यांना अगदी अलीकडेच ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये सुद्धा दाखल करण्यात आलेलं होतं। साधारण 12 दिवसांसाठी त्यांना रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलेलं होतं। त्यानंतर धर्मेंद्र यांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आलेला होता आणि तेव्हापासून ते घरी होते अशी माहिती कुटुंबियांनी दिलेली होती। तर जुहूमध्ये त्यांचं घर आहे आणि त्या ठिकाणी आता अनेक कलाकार मंडळी सुद्धा भेट घेण्यासाठी, कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पोहोचलेत आणि धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सुद्धा पोहोचलेले आहेत। धर्मेंद्र यांची प्रकृती अस्वस्थ असल्यापासूनच विविध स्वरूपाच्या बातम्या येत होत्या आणि अनेक अफवा सुद्धा पसरलेल्या होत्या। त्यामुळे अजूनही या देओल कुटुंबियांनी धर्मेंद्र यांच्या निधनासंदर्भातली अधिकृत माहिती दिलेली नाहीये। तब्बल 6 दशक सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपल्यामुळे आता मोठी पोकळी निर्माण झालेली आहे अशी भावना आज प्रत्येक जण व्यक्त करतोय। ही माहिती आणि ही बातमी सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर सुद्धा अनेक नेटकऱ्यांनी अशी भावना व्यक्त केलेली आहे। एक महत्त्वाचा हिरो हरपलेला आहे आणि तो आज आपल्यामध्ये नाहीये, त्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली अशी भावना आज प्रत्येक जण व्यक्त करतोय। धर्मेंद्र यांच्या निधनामुळे अख्खं बॉलिवूड शोकसागरामध्ये बुडालेला आहे। त्यांचे चाहते हे सुद्धा शोक व्यक्त करत आहेत। तसंच अलविदा करण्यासाठी, एक शेवटचा निरोप देण्यासाठी चाहते मंडळींनी सुद्धा जुहूमधल्या त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी केलेली आहे। असंख्य त्यांचे चाहते आहेत जे सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करताना पाहायला मिळतात। वैशिष्ट्यपूर्ण संवादफेक असेल किंवा अगदी प्रचंड देखणं रूप असेल, यामुळे कायमच ते चर्चेत राहिलेले होते। त्यांचे अनेक सिनेमे, असंख्य सिनेमे हे गाजलेले होते आणि प्रचंड मोठा असा चाहता वर्ग। त्यामुळे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झाल्यामुळे प्रत्येक या चाहत्याला तितकाच धक्का बसलेला आहे। बॉलिवूडमध्ये सुद्धा अनेक सहकलाकारांची प्रतिक्रिया समोर येतेय। आमच्यातून एक महत्त्वाचा हा हिरो हरपलेला आहे, कोहिनूर हरपलेला आहे अशी भावना अनेक जण व्यक्त करताना पाहायला मिळतात। वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। रुपेरी पडद्यावरचा हँडसम हंक असं त्यांना वारंवार म्हटलं जायचं। लहानपणापासूनच चित्रपटसृष्टीविषयी त्यांना प्रचंड आकर्षण होतं, त्यामुळे फिल्मफेअर टॅलेंट हंटसाठी पोर्टफोलिओ त्यांनी पाठवला आणि असाच त्यांचा हा प्रवास सुरू झाला। स्पर्धेत विजयी झाल्यानंतर चित्रपटाची पहिली ऑफर त्यांना मिळाली। दिग्दर्शक अर्जुन हिंगरानी यांनी त्यांना पहिली संधी दिली। 1960 मध्ये दिल भी तेरा हम भी तेरे हा सिनेमा प्रदर्शित झाला। हा त्यांचा पहिला सिनेमा होता आणि पहिल्या चित्रपटासाठी 51 रुपये त्यांना मानधन मिळालं होतं। फूल और पत्थर या चित्रपटानं रातोरात त्यांना स्टार बनवलं। त्यांची लोकप्रियता प्रचंड झाली। बॉलिवूडचा ही मॅन अशी ओळख मिळाली आणि हीच नवी ओळख घेऊन ते अखंड आयुष्यभर जगले। धर्मेंद्र आणि मीना कुमारी यांची जोडी प्रसिद्ध झाली। या जोडीला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं। मेरा गाव मेरा देश या चित्रपटानं ॲक्शन हिरो अशी ओळख त्यांना मिळाली। शोले चित्रपटात जय वीरूची जोडी लोकप्रिय ठरली आणि मात्र आज बॉलिवूडचा हा वीरू
काळाच्या पडद्याआड गेलेला आहे. अमिताभ आणि धर्मेंद्रची जोडी घट्ट मैत्रीची दाखवण्यात आली. शोले दरम्यान धर्मेंद्र हेमा मालिनीचे प्रेमसंबंध जुळले. 1980 मध्ये हेमा मालिनी यांच्यासोबत त्यांनी दुसरं लग्न केलं. रुपेरी पडद्यावर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी ही जोडी सुपरहिट ठरली. आणि असाच एकंदरीत आजवरचा त्यांचा हा प्रवास पाहायला मिळतो. सर्वसामान्य कुटुंबामधून आलेला मुलगा इंडस्ट्रीचा हीमॅन बनला आणि असंख्य चाहते त्यांनी आजपर्यंत मिळवले. धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबरला 1935 रोजी ब्रिटिश भारतामधील पंजाबमधील लुधियाना या जिल्ह्यामध्ये झालेला आहे. आणि अगदी छोट्या गावातनं ते आले. मोठी स्वप्न पाहत होते आणि ती स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीनं त्यांनी पावलं उचलली आणि या जवळपास 50 ते 60 वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. आपल्या कामाच्या माध्यमातून प्रत्येक चाहत्यापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या आपल्यापैकी अनेकांना ही गोष्ट माहिती आहे. त्यांनी अगदी अलीकडे सुद्धा वयाच्या 89व्या वर्षी सुद्धा सिनेमामध्ये काम करण्याचा धडाका हा सुरूच ठेवलेला होता. आताचे जे नवीन सिनेमे सुद्धा प्रदर्शित होतात त्यामध्ये सुद्धा त्यांचा महत्त्वाचा रोल, महत्त्वाची भूमिका ही पाहायला मिळत होती. आणि त्यामुळे नव्या वर्गातील चाहते सुद्धा त्यांना तितकंच प्रेम देत होते असं म्हणावं लागेल. त्यांचा जन्म एका सर्वसामान्य पंजाबी जाट कुटुंबामध्ये झालेला होता आणि तिथूनच शिक्षणाची सुरुवात झाली. शिक्षण घेतल्यानंतर मात्र सिनेमामध्ये त्यांना प्रचंड रस असल्यामुळे त्या दिशेनं त्यांनी पावलं टाकायला सुरुवात केली. एकोणीसशे मध्ये प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी चित्रपट उद्योगामध्ये आपले पाय अधिक मजबूत करण्यासाठी अनेक प्रयत्न सुद्धा केल्याचं पाहायला मिळालं. आणि त्याच प्रयत्नामधून त्यांनी विजयता फिल्म्स हे त्यांचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलेलं होतं. एक नवी जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि इतरांना सुद्धा संधी मिळावी, देण्यात यावी या विचारानं त्यांनी हे पाऊल उचललेलं होतं. विजयता फिल्म्सच्या माध्यमातून धर्मेंद्र यांनी सर्वात आधी त्यांची दोन्ही मुलं सनी देओल असेल आणि बॉबी देओल यांना बॉलिवूडमध्ये आणलं. ही दोन्ही मुलं सुद्धा सिनेमा या बॉलिवूडमध्ये त्यांनी प्रचंड नाव कमावलेलं आहे. आपली अशी वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. त्यानंतर धर्मेंद्र यांनी त्यांच्या कुटुंबातील पुढच्या पिढीला सिनेमामध्ये संधी दिली आणि आता त्यांची तिसरी पिढी असलेला जो त्यांचा नातू आहे करण देओल हा सुद्धा आता चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. आणि त्यामुळे अखंड देओल कुटुंब असेल हे चित्रपट सृष्टीशी फार पूर्वीपासूनच जोडलं गेलेलं आहे. आणि त्याचमुळे चाहते मोठ्या संख्येनं आहेत. तेवढंच प्रेम धर्मेंद्र यांना मिळालेलं आहे. जे प्रेम त्यांना मिळालं तेच प्रेम त्यांच्या मुलांना सुद्धा मिळालेलं आहे. धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारासाठी आता बच्चन आणि आमिर खान सह इतर बॉलिवूडमधील कलाकार मंडळी सुद्धा दाखल होत आहेत. कारण एक अखेरचा निरोप देण्यासाठी आपल्या आवडत्या हिरोला निरोप देण्यासाठी अनेक जण पोहोचत आहेत. तर जुहूमधील त्यांच्या निवासस्थानाबाहेर सुद्धा चाहत्यांनी मोठ्या संख्येनं गर्दी केलेली आहे. धर्मेंद्र यांनी आपल्या 6 दशकांच्या प्रदीर्घ या कारकिर्दीमध्ये शोले असेल, प्रचंड गाजलेला हा शोले सिनेमा, चुपके चुपके असे अनेक सिनेमे त्यांनी साकारलेले आहेत. तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अभिषेक अवस्थी आपल्यासोबत आहेत. अभिषेक, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांच्या या निवासस्थानी सुद्धा आणि स्मशानभूमीच्या दिशेने सुद्धा अनेक कलाकार मंडळी रवाना होत आहेत. सध्या आपण इथे उपस्थित आहोत पवनहंस शमशान हिंदू शमशानभूमी बाहेर. इकडची तुम्ही दृश्य पाहू शकतात. अर्धा तास पूर्वी घरातून ॲम्ब्युलन्स जी निघाली होती त्याच्यामध्ये त्यांच्या पार्थिव ठेवण्यात आला होता. आणि इथे बरेचसे कलाकार बॉलिवूडचे अमिताभ बच्चन असो किंवा सलमान खानचे वडील सलीम खान आणि आमिर खान, घराचे देओल परिवारचे सदस्य इथे उपस्थित आहेत. आणि सध्या तरी ऑफिशियल कन्फर्मेशन जे आपण म्हणतो परिवारातून औपचारिक
ऐलान किंवा स्टेटमेंट आतापर्यंत आलेलं नाही, पण बरेच बॉलिवूडचे दिग्गज लोकांनी पोस्ट करून, करण जोहर यांनी पोस्ट केला कशा एक व्यक्तिमत्व, एक लेजेंडरी ॲक्टर आपण हरपलेला आहे. आणि इथे आपण बघू शकतो फॅन्सचा जमावडा आहे. सध्या तरी बरेचसे दिग्गज बॉलिवूडचे कलाकार इथे येत आहे आणि पूर्णपणे हा रोड जाम झालेला आहे. आणि सध्या तर आपण बघितलं त्यांची जी परिस्थिती होती ती एवढी चांगली नव्हती. त्यांना डिस्चार्ज जरी भेटलं असलं तरी घरामध्ये त्यांना व्हेंटिलेटरवरती ठेवण्यात आलेला होता. आणि सकाळी जेव्हा सूत्रांशी समजलं की त्यांची तब्येत फार बिघडलेली आहे, घराबाहेर बॅरिकेडिंग लावलेली आहे, सिक्युरिटी लावण्यात आली आणि नंतर सगळा घटनाक्रम चालू झाला, तेव्हा पण असं काही झालेलं आहे ते समजलं नाही. आम्ही जे घटनाक्रम होता ते रिपोर्ट करत होतो. नंतर जेव्हा करण जोहर असा मोठ्या सेलिब्रिटी यांनी ट्विट केलं, पोस्ट केलं, अजूनपर्यंत मी आपल्या दर्शकांना सांगू इच्छितो की सध्या तरी परिवारातून किंवा ऑफिशियल अशी काही अनाऊन्समेंट आलेली नाही. पण जे घटनाक्रम झालेला आहे ते आपण बघू शकतो आणि त्यांच्या पार्थिव इथे आणलेला आहे. अंतिम विधी आतमध्ये चालू आहे आणि बरेच दिग्गज लोक बॉलिवूडचे येत आहे आणि आतमध्ये पण आहे. आणि एक फार चांगला व्यक्तिमत्व. आणि शोले तुम्ही म्हणत होता त्यांची जी ॲक्टिंग आहे, शोले असे किंवा त्यांचा एक स्टारडम होता आणि एक युग आपण म्हणू शकतो ते संपलेलं आहे. आणि इथे बरेचसे फॅन्स किंवा सगळ्यांची आठवणी पण आपण हे पण एक वाद झाला होता किंवा तेव्हा जे त्यांची प्रकृती खालावली होती तेव्हा NDTVनी कधीच नाही चालवलं, पण कुठल्या दुसऱ्या माध्यमांनी असं पसरवलं तर त्यांच्या मध्ये जे परिवार आहे त्यांनी फार काही रोष व्यक्त केला होता. आणि तिथूनच आजपर्यंत मीडियाशी काही संवाद किंवा ऑफिशियल स्टेटमेंट अजूनपर्यंत आलेलं नाही आहे. पण जे आता बरेच लोकांनी ट्विट केलेलं आहे त्या आपल्याला समजत आहे आणि इथे त्यांच्या पार्थिव शरीर आणला गेलेला आहे. आणि त्या संदर्भाने आपण इथे पाहू शकतो मोठी गर्दी इथे आहे आणि अजून बॉलिवूडमधले काही दिग्गज इथे त्यांना श्रद्धांजली अर्पण करायला येणार आहे. आणि त्या संदर्भाने इथे अरेंजमेंट पण केलेलं आहे. मुंबई पोलीसच्या पूर्ण अरेंजमेंट आपण इथे बघू शकतो. त्या संदर्भाने एक मोठा व्यक्तिमत्व बॉलिवूडच्या लेजेंडरी ॲक्टर धर्मेंद्र यांचे निधन झालेलं आहे. त्यांची अंतिम विधी चालू आहे आतमध्ये. आणि अजूनपर्यंत मी आपल्या दर्शकांना सांगू इच्छितो की परिवारातून किंवा कुठलाही ऑफिशियल स्टेटमेंट नाही आलं आहे. पण जे बॉलिवूडचे दिग्गज आहे करण जोहर त्यांनी इंस्टाग्रामवरती एक श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. किंवा अमिताभ बच्चन असो आणि सलीम खान आणि आमिर खान असे दिग्गज आतमध्ये आहे. देओल परिवार आतमध्ये आहे आणि अंतिम विधी आतमध्ये चालत आहे. नक्की बरोबर अभिषेक, जसं आपण सांगताय तसं अजून ऑफिशियल स्टेटमेंट परिवाराच्या वतीनं आलेलं नाही आहे. मात्र तरीसुद्धा आपण पाहतो या निवासस्थानाच्या बाहेर असेल आणि जुहीच्या परिसरामध्ये असेल अनेक बॉलिवूडचे कलाकार हे दाखल होत आहेत. कोण कोण आतापर्यंत आलेला आहे याची काही माहिती मिळू शकली आहे? जसं मी सांगत होतो की आतापर्यंत अमिताभ बच्चन असो, आमिर खान असो, देओल परिवाराची ईशा देओल, हेमा मालिनी, सनी देओलचा मुलगा आपण पाहिला आतमध्ये जाताना आणि आमिर खान, सलमान खानचे वडील सलीम खान आणि बरेचसे बॉलिवूडचे कलाकार. कारण इथे एवढी मोठी गर्दी आहे, सगळ्यांना आयडेंटिफाय करण्यासाठी वेळ लागतं. ते आतमध्ये जात आहे. आणि आता तरी जे घटनाक्रम घडलेला आहे त्याची आपण एक पुष्टी करू शकतो की ॲम्ब्युलन्स जी निघाली होती त्यांच्या पार्थिव शरीराला घेऊन इथे आता अंतिम विधी चालत आहे. करण जोहर यांनी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे एक पोस्ट करून इंस्टाग्रामवरती. आणि त्याच्यामध्ये आपल्याला समजतं की एक मोठा व्यक्तिमत्व हरपलेला आहे, एक काळ संपलेला आहे बॉलिवूडचा आपण असं म्हणू शकतो. आणि तुम्ही पण सांगत होता शोले किंवा अनगिनत असे मूवीज आहे, फिल्म्स आहे
की त्याच्यामध्ये त्यांचा जे अभिनय होता ते एक इन्स्पिरेशन म्हणून पुढच्या पिढींना आठवणार आणि पुढे पण अशा लेजेंडरी एक व्यक्तिमत्व अशा घडू शकतो की नाही ते आपल्याला बघावं लागणार. पण आज त्यांचं निधन झालेलं आहे आणि पूर्ण बॉलिवूडमध्ये एक प्रकारचा शोक आपण म्हणू शकतो हे पसरलेलं आहे. बरोबर नक्की. आहे. बॉलिवूडमधून सुद्धा या प्रतिक्रिया विविध झळकत आहेत. अभिषेक, आणखी एक महत्त्वाचं, ही बातमी कळल्यानंतर सोशल मीडियातून सुद्धा विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. नेटकऱ्यांच्या नेमक्या काय भावना व्यक्त होत आहेत? आता काय झालेलं आहे म्हणजे जेव्हा हे अशी परिस्थिती 11 किंवा 10 नोव्हेंबरला पण आली होती तेव्हा त्यांची प्रकृती बरीच खालावलेली होती, नाजूक झालेली होती. पण तसंच पसरण्यात आलं की म्हणजे कोणीतरी मोठा व्यक्ती इथे आपल्याला बघायला मिळतो. पोलीस बंदोबस्तमध्ये आहे आणि आपण बघू शकतो हे तामझाम इथे मुंबई पोलीस जे व्यक्ती आलेला आहे त्यांना एस्कॉर्ट करत आहे आणि ही दृश्य थेट आपण विले पार्ले सेवा समाज स्मशानभूमी पवनहंस स्मशानभूमीच्या बाहेर सलमान खान हे बघा आपल्याला पाहायला मिळतो. सलीम खान यांचे वडील पहिला आतमध्ये गेले, नंतर आता सलमान खान त्यांना सिक्युरिटी मुंबई पोलीस यांनी दिलेली आहे. त्याप्रमाणे हे मोठा फौजफाटा त्यांना सिक्युरिटीसाठी इथे आहे, आतमध्ये गेलेलं आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व, लेजेंडरी ॲक्टर आपण म्हणू शकतो आज बॉलिवूडनी गमावला आहे. एक युग आपण म्हणू शकतो ते आज संपायला आलेलं आहे आणि श्रद्धांजली व्हायला, आदरांजली व्हायला, अर्पण करायला इथे बॉलिवूडचे सध्याचे मोठे दिग्गज अमिताभ बच्चन असो, आमिर खान असो, आता सलमान खान आणि बरेचसे अभिनेते, सिंगर्स इंस्टाग्रामवरती, एक्सवरती किंवा इथे जे मुंबईत उपस्थित आहे प्रत्यक्ष इथे येऊन त्यांना आदरांजली, श्रद्धांजली व्हायला आपण इथे पण बघू शकतो. पूर्ण क्राऊड इथे आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणे बंदोबस्त करण्यात आलेला आहे. सध्या आतमध्ये जाताना आपण बघितलं सलमान खानला, त्याच्यापूर्वी आमिर खान आतमध्ये गेले, अमिताभ बच्चन आतमध्ये आहे आणि बरेचसे बॉलिवूडचे अभिनेते, गायक, कलाकार आतमध्ये जाताना आपण पाहू शकतो. आणि जे आपण बोलत होतो की देओल परिवार खासा मीडियावरती नाराज होता जेव्हा ही घटना 10 किंवा 11 किंवा 12 नोव्हेंबरला अशी बातमी बाहेर आली होती आणि तेव्हा पण NDTVने काहीच नाही चालवलं होतं. आम्ही ठामपणे ऑफिशियल स्टेटमेंटवरती वेट करत होतो आणि सध्या तरी ऑफिशियली काहीही अनाऊन्समेंट गेलेलं नाही. परिवारच्या ऑफिशियल स्टेटमेंट येणार आहे. पण इथे जे उपस्थित आहे, आतमध्ये जात आहे किंवा सोशल मीडियावरती मोठे कलाकार, ॲक्टर किंवा डायरेक्टर यांनी ट्विट करून पोस्ट. अभिषेक, काही क्षणांसाठी आपल्याला थांबवते या सगळ्या घटनेसंदर्भात आणि आता धर्मेंद्र हे काळाच्या पडद्याआड गेलेले आहे त्या संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. महेश कोठारे आपल्यासोबत आहेत. महेश, आपण पाहतोय एक महत्त्वाचा हा हिरो आपण गमावलेला आहे. आज धर्मेंद्र आपल्यामध्ये नाहीयेत, आपली भावना? हो ना, धर्मेंद्र खरंच म्हणजे त्या काळातला माझा तर फेवरेट हिरो होता तो आणि आम्ही सर्वजण धर्मेंद्र वॉज द रिअल ही मॅन ऑफ द इंडस्ट्री. रिअली सॅड थिंग इज नो मोर विथ अस. खरंच एक फार मोठा लॉस आहे इंडस्ट्रीला डेफिनेटली. अनफॉर्च्युनेटली मला त्यांच्यावर कधीही काम करायची संधी मिळाली नाही, पण खूप इच्छा होती त्यांच्याबरोबर काम करायची, पण ते नाही होऊ शकलं. एनिवे, वी विल मिस हिम ऑलवेज. थँक्यू. निश्चित आपण या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली त्यासाठी आभारी आहे. तर विविध आपण पाहतोय चाहत्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया समोर येत आहेत, सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा या प्रतिक्रिया समोर येत आहेत. तिकडे करण जोहर यांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे असं समजतंय आणि असंख्य चाहते आहेत. विविध जे कलाकार मंडळी आहेत ते सुद्धा
स्मशानभूमी परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। अंत्यसंस्कार जिथे केले जात आहेत त्या ठिकाणी अनेक कलाकार मंडळी पोहोचलेली आहेत। करण जोहर यांनी जे ट्विट केलेलं आहे ते सुद्धा आपण पाहूयात। तर आज एका युगाचा अंत झालाय अशी भावना करण जोहर यांनी व्यक्त केलेली आहे। धर्मेंद्र यांच्या निधनानंतर करण जोहरचं ट्विट पोस्ट आपल्याला पाहायला मिळतंय। धर्मेंद्र कायम आमच्या स्मरणात राहतील अशी भावना सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे। धर्मेंद्र यांच्या निधनानंतर करण जोहरची ही पोस्ट समोर येताना पाहायला मिळते। करण जोहर यांनी अगदी नुकताच 1 ते 2 वर्षांपूर्वी त्यांच्यासोबत एक सिनेमा केलेला होता आणि त्यामध्ये धर्मेंद्र यांची एक महत्त्वाची भूमिका सुद्धा पाहायला मिळालेली होती। नव्या युगाचा नव्या दमाचा असा हा सिनेमा होता आणि त्यामध्ये धर्मेंद्र यांनी काम केलेलं होतं। या सिनेमाच्या निमित्तानं करण जोहर आणि ते एकत्र आलेले होते, त्यामुळे या सर्व आठवणी निश्चितच ताज्या असतील आणि त्यामुळे अमिताभ बच्चन असतील, सलमान खान, आमिर खान हे सर्वजण इथे पोहोचलेले आहेत। रुपेरी पडद्यावरचा हँडसम हंक आज आम्ही गमावलेला आहे अशी भावना प्रत्येक कलाकार मंडळी असतील किंवा चाहते वर्ग असेल इथून उमटताना पाहायला मिळते। देशभरातील चाहत्यांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे आणि अनेक किस्से आहेत ते सुद्धा प्रत्येक जण आपापल्या परीनं शेअर करताना आपल्याला पाहायला मिळतोय। प्रचंड लोकप्रियता मिळालेली होती आणि तीच पडद्याबाहेर सुद्धा म्हणजे सामान्य जीवनामध्ये सुद्धा त्यांनी ती कायम जपलेली होती। आदरपूर्वक ते सर्वांशी वागायचे आणि सेटवर सुद्धा किती प्रेमानं ते वागवायचे, इतरांना सुद्धा वागवायचे, असा स्वभावाची शैली त्यांची होती अशी अनेक जण भावना व्यक्त करताना पाहायला मिळते। अभिनेता अक्षय सुद्धा पोहोचलेला आहे, अक्षय कुमार सुद्धा या ठिकाणी दाखल झालाय। सलमान खान हा काही वेळापूर्वी पोहोचलाय असं कळतंय। तर स्मशानभूमी बाहेरची ही दृश्य आहे जिथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, कारण चाहत्यांची मोठी गर्दी लोटलेली आहे। एक अखेरची झलक आणि एक अखेरचा निरोप देण्यासाठी चाहत्यांची गर्दी होती। अर्थात सर्वांना इथे आत जाणं, प्रवेश देणं शक्य नसलं तरी सुद्धा आपापल्या परीनं ही चाहते मंडळी मोठ्या संख्येनं गर्दी करतायत। अभिनेता अक्षय कुमार स्मशानभूमीमध्ये दाखल झालाय, सलमान खान पोहोचलेला आहे, सलीम खान सुद्धा, सलमान खान यांचे वडील पोहोचलेले आहेत, अमिताभ बच्चन, आमिर खान आहे आणि देओल कुटुंबियांची भेट घेण्यासाठी सुद्धा त्यांचं सांत्वन करण्यासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी ही सर्व मंडळी या ठिकाणी पोहोचलेली आहेत। त्यामुळे विलेपार्ल्याच्या या स्मशानभूमी परिसरामध्ये प्रचंड अशी गर्दी लोटलेली आहे, जनसागर लोटलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, कारण या सगळ्याचा वाहतुकीवर सुद्धा परिणाम होतोय। मात्र त्याची तमा न बाळगता प्रत्येक जण आपल्या आवडत्या या हिरोला अखेरचा निरोप देण्यासाठी, सलाम करण्यासाठी इथे पोहोचलाय। मुंबईमध्ये त्यांचे असंख्य चाहते आहेत, कारण मुंबईसारख्या या मोठ्या शहरामध्ये विविध कलाकार मंडळी राहतात, त्यामुळे चाहते मोठ्या संख्येनं असतात आणि त्याचमुळे चाहत्यांनी अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। देशभरातील चाहत्यांकडून ही श्रद्धांजली सुद्धा अर्पण केली जातेय। ही बातमी कळताच नेटकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे, कारण अनेक सिनेमे त्यांनी केलेले असले तरी सुद्धा वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका त्यांनी साकारलेल्या आहेत। अगदी आत्ताची जेनझी जनरेशन असेल त्यांच्या अनुषंगानं सुद्धा त्यांनी विविध आपण पाहू शकतो हे सिनेमे केलेले आहेत, त्यामुळे प्रत्येक जनरेशनचे असे त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग आपल्याला पाहायला मिळतो। अधिकची माहिती जाणून घेऊयात, विशाल पाटील आपल्या सोबत आहेत। विशाल, काय अपडेट आहे? नक्कीच ऋतुजा, धर्मेंद्र यांचं निधन झाल्यानंतर आता अनेक त्यांचे जवळचे, त्यांच्यावर प्रेम करणारे लोक हे आता त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी म्हणून जमा झालेले आहेत, त्यांच्या निवासस्थानी येत आहेत। स्मशानभूमीमध्ये अनेक दिग्गज कलाकार हे त्यांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी म्हणून विलेपार्ले येथील स्मशानभूमीमध्ये पोहोचलेले, याच्यामध्ये सलमान खान असतील, सलीम खान असतील, हे अनेक दिग्गज हे धर्मेंद्र यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी म्हणून स्मशानभूमीत येत आहेत। खरं तर मोठ्या संख्येनं कलाकार या स्मशानभूमीत येत आहेत, कारण का आपल्याला माहिती आहे धर्मेंद्र यांचा मित्रपरिवार प्रचंड मोठा असा आहे। त्यांनी अनेक हितसंबंध जे आहेत हे जपून ठेवलेले आहेत, मग ते राजकीय हितसंबंधांपासून ते ज्या क्षेत्रामध्ये काम करत होते, अभिनय क्षेत्रामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं त्यांचे हितसंबंध हे चांगलेच राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे
सलमान खान आता काही वेळापूर्वी स्मशानभूमीमध्ये दाखल झालेला आहे. त्यामुळे मुंबईत जे मोठे कलाकार आज आहेत ते सगळेच विलेपार्ले स्मशानभूमीच्या दिशेनं येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एकंदरीतच इतका मोठा दिग्गज कलाकार गेल्यानंतर विशाल, काही क्षणांसाठी आपल्याला थांबवते. अभिनेते विजय पाटकर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घ्यात. विजयजी, धर्मेंद्र आज आपल्यासोबत नाहीयेत, आपली भावना. माझा आवाज सर आपल्यापर्यंत पोहोचतोय? जी जी बोला. पहिलं म्हणजे एवढं दिग्गज अभिनेत्याचं निधन झालं त्याबद्दल मी मनापासून त्यांना श्रद्धांजली वाहतो. आज एक दिग्गज म्हणजे बच्चन साहेब, शत्रुघ्न सिन्हा, धरमजी यांच्यापेक्षाही सिनियर आज माणूस गेलेला आहे, अभिनेता गेलेला आहे. खूप खूप पोकळी आणि खूप नुकसान झालेलं आहे हिंदी इंडस्ट्रीचं. आणि त्यांच्याबरोबर खरंच दुःख असं होतंय की मी फार काम करू शकलो नाही. एक तेजाबच्या वेळी 2 दिवस त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि त्या 2 दिवसात एवढा काही आम्हाला अनुभव ऐकता आले त्यांचे. कारण दिग्गज माणूस ना, तेजाबच्या वेळी त्यांनी ऑलरेडी 35-40 वर्ष काम केलेलं होतं आणि आमचं पहिलं हिंदी सिनेमा आमचा. तर त्या 2 दिवसात एवढं काही ऐकता, एवढं लाइटिंग बद्दल, म्युझिक बद्दल आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे उर्दू आणि हिंदी बद्दल त्याच्यावर ऐकता आलं. एक हरियाणी माणूस आणि इतकं अस्खलित उर्दू बोलतो आणि त्याच्यानंतर मग बाकीचे निर्मात्यांचे गप्पा, एवढं शिकणं एवढं कमी होतं, जेवढं शिकता तेवढं कमी होतं. आणि 2 दिवसात आम्ही नुसतं कानात आम्ही ते ओतून घेतलं. विजयजी, काही क्षणांसाठी थांबवते, आपली प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे. मात्र नितीन गडकरी बोलतायत. एक उमदा इंसान, एक उत्तम मित्र आपल्यातून गेला याचं दुःख आहे. मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. विजयजी, आपण बोलत होतात. बघा ना, जराही नृत्य न करता येणारा ऍक्टर पण कुठेही कमी वाटायचं नाही. आपण त्याचे एन्जॉय करायचो. नृत्य फार महान अभिनेता नाही पण काही परफॉर्मन्स त्यांनी असे केले आहेत की म्हणजे दिग्गज म्हणजे कळतं काय परफॉर्मन्स केलेले आहेत. शोले म्हणा, प्रतिज्ञा म्हणा, दिल्लगी म्हणा, चुपके चुपके म्हणा, जेल के उस पार म्हणा, लोफर म्हणा, इतकी व्हरायटी. आणि सगळ्यात त्यांच्यासाठी पर्सनॅलिटी म्हणजे त्या काळातले 2च नट, एक म्हणजे विनोद खन्ना आणि धर्मेंद्र. हे 2 काय पर्सनॅलिटी होती त्या काळात. त्यांचे सिनेमे बघणं म्हणजे पर्वणी होती, पर्वणी. मेरा गाव मेरा देश, दोघी आवडते नट म्हणजे. असे नट आहेत कुठे आता? मला सांगा, असे नट आहे कुठे? आणि इतकं मॅन्युअली काम करणं आज डिजिटली आणि BFX एवढ्या गोष्टी झाल्यात. आज घोडा चालवण्यापासून घोड्यावरून पडणं, पहिल्या मजल्यानं उडी मारणं, फाईट करणं, या सगळ्या गोष्टी मॅन्युअली केल्या होत्या त्यावेळी करायचे. आणि हे करायचे, हे नट करायचे, धरमजी करायचे, विनोद खन्ना करायचे, बच्चन साहेब करायचे. आणि हे आम्ही बघितलेले. आम्ही त्याच्यातच आम्ही नशीबवान आहोत असं मला वाटतंय. त्याच्यावर 2 दिवस का होईना किंवा त्यांचे सिनेमे आम्हाला बघता आले. बरोबर. निश्चित या सगळ्या संदर्भात आपण आपल्या भावना व्यक्त केल्या आणि आठवणी ताज्या केल्या, त्यासाठी आभारी आहे. अभिनेत्री वंदना गुप्ते आपल्यासोबत आहेत. वंदनाजी, धर्मेंद्र काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत, आज ते आपल्यात नाही आहेत. आपल्या भावना काय आहेत? अतिशय मनापासून वाईट वाटलंय. कारण धर्मेंद्र म्हणजे माझ्या तरुणाईतले जे हार्टथ्रॉब्स म्हणतो ना आपण, की त्यांना बघत आम्ही त्यांच्यावर लाईन मारत मोठे झालो होतो, त्याच्यापैकी एक धर्मेंद्र आहे. देवानंद चॉकलेट हिरो होता, तर धर्मेंद्र हार्टथ्रॉब होता. हँडसम, स्टायलिश, रोमॅन्टिक आणि तरी सुद्धा अतिशय मॅनली आणि इंटेन्स ऍक्टर होता. आणि त्याचा कॉमेडीचा सेन्स फार वेगळा होता. मला तो फार आवडायचा की किती इनोसंट कॉमेडी करायचा तो. असे फार कमी असतात की जे फार मोजून मापून कामं करणारे नसतात आणि तरी सुद्धा लोकांच्या चेहऱ्यावर हास्य. म्हणजे ऋषिकेश मुखर्जींनी इतका त्यांचा उत्तम उपयोग करून घेतला किंवा शोलेचे रमेश सिप्पी यांनी इतका त्याच्या कॉमेडी सेन्सचा उत्तम उपयोग करून घेतला. म्हणजे मला आणि त्याच्याकडे नेहमी बघून असं वाटायचं की आपल्या भारतातल्या मातीवर प्रेम करणारा, मातीतला माणूस
आणि मातीतला असल्यामुळे माणसांवर प्रेम करणारा, अतिशय निरागस, निखळ आणि सतत मनात त्याच्या लोकांनी आनंद राहावं असं असावं. कारण काय, मी आता त्याच्या अलीकडे बघत होते रील्स वगैरे, तर तो कायम त्याला फार्म हाऊसवर राहायला आवडायचं, मातीत राहायला आवडायचं. त्यांच्या गावावरनं, पंजाबवरनं आलेली माणसं कित्येक जण त्यांच्याकडे राहायची की त्या गावातनं आलेत, पण धर्मेंद्रजी हे ना उनके यहाँ रहो असं सगळं त्याचं स्टारडम आल्यानंतर सुद्धा घर सगळ्यांसाठी मोकळं असायचं. आणि येता जाता प्रत्येकाला लव्ह यू, आय लव्ह यू, गॉड ब्लेस यू असं म्हणत राहणं हे मनात असल्याशिवाय ते ओठावर येत नाही. त्यामुळे त्यातला जो एक इनोसन्स आणि अतिशय सच्चा माणूस पण जे होतं ना ते त्याच्याच होतं. आणि त्याच्या जाण्यानी फार मोठी पोकळी आहे जी कधीच भरून निघणार नाही. त्याची जागा कोणीच घेऊ नाही शकणार. फार हळहळ वाटते. वंदनाजी, असंख्य त्यांनी सिनेमे केले आणि विविध प्रकारच्या भूमिका सुद्धा साकारलेल्या होत्या. आपण जसं सांगितलं त्यातली कॉमेडी किंवा ह्युमर असेल हे आपल्याला प्रचंड आवडायचं. असे काही मोजके सिनेमे सांगू शकाल त्यामध्ये त्यांची भूमिका खूप आवडलेली होती? हा, ऋषिकेश मुखर्जीचे सगळे, ज्याच्यात धर्मेंद्र होता. शोले तर म्हणजे त्याचं सगळं, त्याच्याकडे जे जे होतं ते सगळं इतकं सुंदर रमेश सिप्पीने वापरलं. त्यातलं ह्युमरही, शंकराच्या मूर्ती मागे जाऊन जो काही हिला लाईन मारण्याचे, हेमा मालिनीवर मारण्याचे जे प्रसंग सगळे, किंवा ह्याचा जो कामनेस होता त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट, म्हणजे अमिताभच्या शांत वेगळ्या पर्सनॅलिटीच्या एक्झॅक्टली अपोजिट असा हा हायपर वर्ण दारूचा सीन केलेला. म्हणजे तो मी कधी जरा सीन्स आपण बघतो, इंटेन्स सीन ज्यांचे आवडतात ते पण, आणि हे असे सीन सुद्धा कायम लक्षात राहणारे असे सीन, असे सिनेमे त्यांचे आहेत. त्यामुळे फार फार त्याचं वेगळेपण हे त्याच्या कामात होतं. आणि जेवढा इंटेन्स होता तेवढाच तो उत्तम कॉमेडियन होता असं माझं ठाम मत आहे. आणि हँडसम म्हणजे किती हँडसम असावं माणसाने, फारच हँडसम होता. म्हणजे त्या मातीतनं आलेला तो पंजाबचा असा माणूस. मला वाटतं गंगा काहीतरी कुठला तरी सिनेमा मला आठवते, हाफ स्कर्ट घातलेला तो असायचा, तो पूर्वीची कॅरेक्टर करणारा. आणि त्याच धर्मेंद्र इतका हँडसम दिसायचा, मी त्याची नक्कल करायची एका प्रयोगात माझ्या. पण मला वेळ त्याला त्यात सुद्धा तो किती ही मॅन म्हणतो ना आपण, तसा तो होता. तो गेला आणि ते म्हणजे कोणी त्याची बोलत सुद्धा करू शकणार नाही असं काम त्यांनी करून ठेवलेलं आहे. अत्यंत मोठं असं काम केलेलं आहे. वंदनाचे कधी भेटण्याचा योग आलेला होता, त्या संदर्भातल्या काही आठवणी आहेत? नाही, म्हणजे मी अशी प्रत्यक्ष कधी भेटले नाही. कुठल्या तरी पार्टीत असं लांबनं बघितलं, पण मी त्यांच्याकडे बघूनच अवाक व्हायचे. त्यांच्याशी जाऊन बोलण्याचं धाडच नाही झालं. ही वॉज सच अ ह्युमन हॉट पर्सन की आपल्याला कदाचित जवळ गेलो तर तटका बसेल इतका हॉट होता तो. निश्चित. आणि म्हणूनच कदाचित धर्मेंद्र यांना अगदी मोठ्या पडद्यावर या भूमिकांनंतर अँग्री यंग मॅन असं सुद्धा म्हटलं जात असेल. ही मॅन, अशी विविध त्यांची रूपं आणि नावं होती. वंदनाजी, या सगळ्या संदर्भात आपण भावना व्यक्त केल्या त्यासाठी आभारी आहे. तर देशभरातील चाहत्यांकडून एकीकडे श्रद्धांजली अर्पण केली जात असताना दुसरीकडे बॉलिवूड हे लोटलेलं आहे अंत्यसंस्कारासाठी. आमिर खान असेल, सलमान खान असेल, असे अमिताभ बच्चन असतील, विविध कलाकार मंडळी पोहोचलेली आहेत आणि अखेरचा एक निरोप देण्यासाठी या सर्वांचीच गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते. बॉलिवूडचा हँडसम हिरो, हँडसम हंक अशी ज्यांची ओळख कायमच राहिलेली आहे ते धर्मेंद्र हे काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. ते आज आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्याचमुळे विविध प्रकारच्या भूमिका ज्या त्यांनी साकारलेल्या होत्या त्या सर्व भूमिकांना तितकंच प्रेम सर्व प्रेक्षक वर्गाने दिलेलं होतं. पण खरंच प्रत्यक्ष जीवनामध्ये सुद्धा धर्मेंद्र यांची ओळख एक चांगली व्यक्ती, सहृदयी व्यक्ती आणि मैत्रीला जगणारा, जपणारा माणूस अशी होती. अशी भावना सुद्धा अनेक जण व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण या मैत्रीच्या नात्याखातर त्यांनी अनेकदा महत्त्वाचा असा निर्णय सुद्धा घेतलेला आहे, ज्याची झलक सुद्धा पाहायला मिळालेली होती. आणि अगदी त्याचं उदाहरण म्हणजे मैत्रीस खातर धर्मेंद्र यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमधील सुपरस्टार असताना सुद्धा केवळ आणि केवळ मैत्रीसाठी त्यांनी एका मराठी चित्रपटात सुद्धा काम केलेलं होतं. आणि या मराठी चित्रपटात काम केल्यानंतर सुद्धा एक मोठा मराठी भाषिक चाहता वर्ग सुद्धा त्यांच्या पाठीशी उभा राहिला. प्रचंड प्रेम असं त्यांनी त्याला दिलेलं होतं.
बहुत पुरानी फिएट कार थी जो उस वक्त तक बंद हो गई थी, चलती भी नहीं थी। तो जब मैंने उनके गार्ड से पूछा तो उन्होंने बताया कि ये धर्म जी की पहली कार है, जब उनकी पहली फिल्म हिट हुई थी और जब वो फिल्म इंडस्ट्री में आए थे 40-50 साल पहले, तो उसको संजो कर रखा हुआ है और ये गाड़ी अब भी बहुत चलती है और इससे उनका भावनात्मक लगाव है। तो इस तरह की शख्सियत थे। जब पहली बार मेरे सामने आए, मैं उनके ड्राइंग रूम में बैठा हुआ था, तो वो मुझे जानते नहीं थे और उन्होंने मुझे मेरी तरफ देखा और पूछा कैसे हो बेटे। तो ये जो उनका बात करने का और जो इंटरेक्ट करने का अंदाज था, और फिर उन्होंने मुझे पूछा, क्योंकि वो सुबह का वक्त था, मैं दिल्ली से फ्लाइट लेके अपनी टीम के साथ इंटरव्यू के लिए गया था, उन्होंने मुझसे पूछा क्या तुमने नाश्ता किया? मैंने कहा नहीं, हम तो सुबह सुबह फ्लाइट लेके सीधे आ रहे हैं। और तो वो इंटरव्यू शुरू होने से पहले ही मैंने देखा कि बहुत सारा नाश्ता उनका जो कुक था वो लेकर आया और उन्होंने कहा कि धर्म जी ने आपकी पूरी टीम के लिए भिजवाया है। और ये मुझे हमेशा याद रहा। उसके बाद 1-2 अवार्ड फंक्शन में मुलाकात होती रही और वो हमेशा उसी तरह इंटरेक्ट करते थे, बहुत इमोशनली इंटरेक्ट करते थे, जो उन्हें दूसरे फिल्म स्टार से अलग करता था। मतलब कोई ईगो नहीं था, हमेशा बेटा कह के बात करते थे। तो मेरी जो बहुत कम मुलाकातें रही उनके साथ, लेकिन जितनी भी मुलाकातें रही, मुझे हमेशा याद रहा कि ये आदमी अभी तक उसी तरह जमीन से जुड़े हुए हैं। शायद जिस गांव की मिट्टी से आए हैं उसको हमेशा वो कभी उसका साथ छूटा नहीं। और मतलब ना सिर्फ राज बब्बर जो अभी आपसे बात कर रहे थे, मुझे अच्छी तरह याद है शाहरुख खान का इंटरव्यू पुराना, जहां पे शाहरुख खान ने, क्योंकि हेमा मालिनी जी ने उनको लॉन्च करने के लिए बुलाया था दिल आशना है के लिए, तो धर्म जी उनके साथ बैठे थे। हेमा जी पूरी तरह श्योर नहीं थी कि उन्हें शाहरुख को साइन करना चाहिए कि नहीं। इट वाज धर्मेंद्र हु सेड कि नहीं ये लड़का इसमें ब्राइट लग रहा है, इसको लो। और जब शूटिंग शुरू हुई उस फिल्म की, तो धर्म जी ने शाहरुख से कहा कि देखो तुम अपने आप को कभी अकेला मत समझना, तुमको कोई कुछ कहे तो बोलना कि तुम्हारे सिर पे धर्म जी का हाथ है। तो ये मतलब ये जो भी बाहर से आता था, जो भी आउटसाइडर था, जो इंडस्ट्री का हिस्सा नहीं था और फिल्म इंडस्ट्री का, बॉलीवुड का हिस्सा बनने आता था। जी। तर विविध आठवणींना आता उजाळा दिला जातो। 1960 ते 1980 या दशकामध्ये सिल्वर स्क्रीन गाजवणारा अभिनेता म्हणजे धर्मेंद्र असं जे नाव आपल्याला प्रकर्षानं पाहायला मिळतं, प्रकर्षानं आठवतं, ते म्हणजे नाव धर्मेंद्र। आणि हा अभिनेता धर्मेंद्र यांनी मोठ्या पडद्यावर अगदी गुंडांबरोबर 4 हात करताना सहजपणे अभिनेत्र्यांसोबत सुद्धा रोमांस केला आणि ती सुद्धा एक वेगळ्या धाटणीची भूमिका लोकांच्या पसंतीत पडलेली होती आणि म्हणूनच त्यांना ही मॅन किंवा गरम धरम अशा नावाने सुद्धा ओळखलं जायचं। 1960 साली अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केल्यानं धर्मेंद्र यांनी आतापर्यंत जवळपास 250 पेक्षा अधिक सिनेमे केलेले आहेत अशी नोंद आहे। त्यांच्या नावावर तो रेकॉर्ड आहे आणि विविध भूमिका यातून त्यांनी साकारल्या। दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटानं त्यांनी बॉलिवूडमध्ये खऱ्या अर्थानं पदार्पण केलेलं होतं। 1976 ते 1984 या काळामध्ये त्यांनी अनेक ॲक्शन पट केले आणि यामध्ये अर्जुन तसंच यांनी जो दिग्दर्शित केलेला सिनेमा असेल त्यामध्ये सुद्धा त्यांनी आवर्जून काम केल्याचं पाहायला मिळालेलं होतं। शोले चित्रपटात त्यांनी साकारलेली वीरूची भूमिका असेल ती आजही तितकीच सर्वांच्या लक्षात आहे, तिला आजही तितकंच प्रेम दिलं जातं। हेमा मालिनी यांच्यासोबतची त्यांची जोडी नेहमीच सुपर हिट ठरलेली होती। शोले चित्रपटात त्यांनी जी भूमिका साकारली त्यामुळे त्यांना एक वेगळं फेम मिळालं असंही मानलं जातं आणि ती वीरूची भूमिका आजही त्यामुळे सगळ्यांच्या लक्षात आहे। त्यांनी अनेक पंजाबी सिनेमांमध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि त्या भूमिकांमधनं सुद्धा त्यांना प्रेम मिळालं। धर्मेंद्र यांनी आपल्या मुलांसाठी चित्रपटांची निर्मिती केली, एक प्रोडक्शन हाऊस त्यांनी तयार केलेलं होतं आणि त्यांनी निर्मिती केलेल्या चित्रपटांद्वारे त्यांच्या मुलांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं। आज त्यांची मुलं सुद्धा बॉलिवूडमध्ये मोठं नाव कमावून आहेत आणि त्यांच्या पाठीशी सुद्धा भक्कमपणे धर्मेंद्र हे कायमच उभे राहिले। सनी देओलनं बेताब तर बॉबीनं बरसात या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि तशीच त्यांनी निर्मिती अभय देओलसाठी सुद्धा केलेली होती। तर धर्मेंद्र यांनी अगदी उत्तर काळामध्ये राजकारणात सुद्धा उडी घेतलेली होती आणि 2004 सालातील भारतीय लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ते राजस्थान येथील बिकानेरमधनं लोकसभा जिंकून सदस्य बनलेले होते। 2012 साली त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं।
वो हमारे दिलों में हमेशा जिंदा रहेंगे मैम। थैंक यू। तो आप बात कर रहे हैं 70 के उस दौर का जहां पे एक एक्शन हीरो के तौर पे उनको देखा गया, इसीलिए गरम धर्म भी उनका नाम रखा गया। आप लोग किस दौर को याद कर रहे हैं, शोले? और मैं धर्मेंद्र जी को कम से कम 20 बार मिला हूं उनके घर पे जाकर। अच्छा। मैं खुशनसीब हूँ कि मेरे पास सारे उसके फोटोज है। तो इस तरह से फैन से मिला करते थे वो घर पे? थे, उनकी एक भाषा होती थी और वो बोलते थे अरे आओ ऐसे हो, सामने से बोलते थे, पूरा बदन भर आता था कि ऐसे लीजेंड आदमी से हम लोग मिल रहे हैं। तो हमेशा मैं किसको भी लेके जाता या मैं खुद मिलता था तो प्यार से मिलते थे, गले लगाते थे, भाई हम बोलते थे। और मेरे तो क्या बताओ, मेरे बहुत यादें जुड़े उनके साथ। घर पे बहुत सारी फोटोज मेरे पास है और बचपन की उनकी सारी फिल्में। आज जब आपको खबर मिली यहाँ पर, एक खबर तो आपको 11 नवंबर को भी मिली होगी जी, एक खबर आज मिली होगी, तो आप लोग एज फैंस कैसा सोचते हैं? बहुत अफसोस हो रहा है क्योंकि इनकी फिल्में मैंने बचपन में बहुत देखी है। क्या बताओ, मेरा गांव मेरा देश, माँ है, बहुत सारी फिल्में भी नाम नहीं बता सकता हूँ, अनगिनत फिल्में हैं। पर आज ऐसे लीजेंड जाने का। आज किस किरदार में आप उनको याद कर रहे हैं? भाई बहुत सारे किरदार उन्होंने निभाए हैं ऐसे माहौल में। सबसे फेवरेट थे उनका शोले का जो रोल था वो कल कोई नहीं कर सकता। शोले का हर तरह की एक्टिंग उन्होंने की है, हर तरह की फिल्में की हैं। आज आप लोग कैसे याद कर रहे हैं? मैं गौरव जी का बहुत फैन रहा हूं मैडम। तर आता अनेकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत। जेव्हा प्रत्यक्षात सुद्धा आम्ही धर्मेंद्र यांना भेटलो तेव्हा ते किती डाऊन टू अर्थ होते, त्यांचा स्वभाव नेमका कसा होता, स्वभावशैली कशी होती, प्रेमळ होती, आदरपूर्वक होती, प्रेमाची होती, अशी भावना सुद्धा व्यक्त करताना आपल्याला अनेक जण पाहायला मिळतात। आणि धर्मेंद्र यांनी अगदी 1960च्या दशकामध्ये चित्रपटसृष्टीमध्ये जरी प्रवेश केलेला असला तरी अगदी अलीकडचे सुद्धा वेगळ्या धाटणीचे आणि आत्ताच्या जनरेशनच्या अनुषंगाने सुद्धा त्यांनी अनेक सिनेमे आणि भूमिका केलेल्या होत्या। त्यामुळे प्रत्येक जनरेशनमधनं त्यांना तितकंच प्रेम मिळालेलं आहे। आजही ते चित्रपटसृष्टीमध्ये सक्रिय होते। अगदी यंदा त्यांचा प्रदर्शित होणारा आगामी जो सिनेमा आहे त्याचं नाव 21 असं आहे आणि आता अर्थात त्यांचं निधन झालं असलं तरी 21 या सिनेमामधून सुद्धा प्रेक्षकांना त्यांची झलक पाहायला मिळणार आहे। लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे। मात्र धर्मेंद्र यांचा पहिला जो सिनेमा होता हकीकत, हा सुद्धा तितकाच गाजलेला होता आणि 1964 पासून जेव्हा त्यांनी पदार्पण केलं तेव्हापासून ते अगदी 2025 पर्यंत जे विविध सिनेमे त्यांनी साकारलेले आहेत त्याला तितकंच प्रेम प्रेक्षकांच्या माध्यमातून मिळालेलं आहे आणि त्या प्रेमाची जाणीव ठेवत वेगवेगळ्या भूमिका साकारण्याचं आव्हान त्यांनी कायम पेललेलं आहे। फूल और पत्थर या सिनेमातली सुद्धा भूमिका तितकीच लोकप्रिय ठरलेली होती। हा धर्मेंद्र यांचा हिट चित्रपट मानला जातो आणि याच सिनेमाद्वारे त्यांनी ॲक्शन क्षेत्रामध्ये पदार्पण केलं। या सिनेमानंतर ॲक्शन हिरो अशी एक नवं विशेषण त्यांच्या नावाच्या पुढे जोडलं गेलं आणि असंख्य अशा भूमिका त्यांनी साकारलेल्या असताना ही सुद्धा तितकीच लक्षात राहणारी अशी ही भूमिका आहे। सत्यकाममध्ये सुद्धा त्यांनी कौटुंबिक चित्रपटांमधनं एक काम करताना ते पाहायला मिळालेले होते। शर्मिला टागोर यांच्यासोबत त्यांनी सत्यकाम हा सिनेमा केला आणि ही सुद्धा एक चर्चेतली अशी ही सिनेमाची भूमिका राहिलेली होती। तर या संदर्भातली एक अपडेट हाती येतेय। अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत आणि याच निमित्तानं बॉलिवूडमधील महत्त्वाची मंडळी सुद्धा पोहोचलेली आहेत। अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत। सध्या विले पार्ले येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर हे अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत आणि याच निमित्तानं अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक मंडळी तिथे पोहोचलेले आहेत। अमिताभ बच्चन, आमिर खान, सलमान खान आणि विविध कलाकार मंडळी पोहोचलेली आहेत। स्मशानभूमीच्या बाहेर चाहत्यांचा गराडा आहे। चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। अजूनही कलाकार मंडळींच्या गाड्या या परिसरामध्ये पोहोचतात। त्या अनुषंगानं पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। हा पूर्ण परिसर आपण सध्या पाहतोय, जिथली ही लाईव्ह दृश्य सध्याची आपण पाहतोय। या स्मशानभूमीच्या बाहेर प्रचंड अशी गर्दी झालेली आहे आणि विले पार्लेमधील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत। आताची ही अपडेट आहे आणि धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारासाठी अनेक कलाकार मंडळी ही तिथे पोहोचलेली आहेत। बॉलिवूड अख्खं लोटलेलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण प्रत्येक कलाकारासोबत त्यांचे वेगळे असे
हितसंबंध होते, तसंच चांगले मैत्रीचे संबंध होते आणि त्यामुळे या प्रेमाखातर आपल्या आवडत्या हिरोला अखेरचा निरोप देण्यासाठी ही मंडळी पोहोचली आहेत. शोले शांत झाला आणि एका युगाचा अंत त्यामुळे झालाय अशी भावना अनेक जण आज व्यक्त करत आहेत. विशाल पाटील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून अपडेट जाणून घेऊयात. विशाल, अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. नक्कीच ऋतुजा, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. आता जर आपण स्मशानभूमीच्या बाहेरची जर दृश्य बघायला गेलं तर मोठ्या संख्येनं या ठिकाणी गर्दी